ओके. तर आपण मागच्या आठवड्यामध्ये प्रामुख्यानं बघितलं की कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, आणि ज्ञानयोग जो म्हणला गेला त्या ज्ञानयोगाचा खरा अर्थ काय आणि त्या कुठल्या ज्ञानाच्या आधारावर ते कशाला ज्ञान म्हणलं गेलं आहे. तर हे ज्ञान म्हणजे की भगवंत जे आहे ते कर्माद्वारे बांधले जात नाहीत. नमाम कर्माणि लिंपन्ते नमे कर्म फलस्वहा इति माम यो बिजानाति कर्मभिर्न सपद्यते. की मी कर्माद्वारे बांधला जात नाही ह्याच ज्ञान. सो ज्याला ज्या गोष्टी ज्या व्यक्तीला या तत्वाचं ज्ञान आहे की भगवंत जाणला जात नाही तो परत कधी मोहामध्ये पडत नाही. आणि अशा प्रकारे जाणून तो कर्माद्वारे बांधला जात नाही. अशा प्रकारे जाणून अनेकांनी कर्म केली. अर्जुन तो त्या प्रकारे कर्म कर. साहजिकच कर्म काय, अकर्म काय, विकर्म काय, भगवंत म्हटले सोपं नाही समजणं. हे बरं गोंधळ टाकणारी गोष्टी आहेत. आणि मुळात कधी कधी जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो खरा बुद्धिमान मनुष्य. याचा अर्थ काय? एखादं ते कर्म करतोय पण तो या ज्ञानाद्वारे कर्म करतोय तर त्याचा रिझल्ट लागत नाही किंवा त्याला प्रतिक्रिया येत नाही कर्माची. पण एक एक संन्यासी आहे पण मनाद्वारे त्याच्या आतमध्ये मनामध्ये पूर्ण भोगायची इच्छा आहे. बाह्यातकारी संन्यासी असला, बाह्यातकारी कर्म सोडलं असलं, आत भोगायची इच्छा असल्यामुळे तो मर्कट वैरागी झाला आणि तो अकर्म करूनही कर्म करतोय आणि त्याला मात्र रिॲक्शन येते. हे जो जाणतो तो बुद्धिमान मनुष्य. आणि या स्तरावर जो बघत असतो की या स्तरावर काम करतोय, काम करून काम न केल्यापैकी आहे. तसे लक्षणं पुढे सांगितली पुढच्या श्लोकांमध्ये. आपण अनेक लक्षणं पाहिली की तो तो व्यक्ती जो असतो तो पूर्णपणे आत संतुष्ट असतो. त्यक्त्वा कर्मफलस्य तुष्टः आणि कर्म करत असेल तो काही न केल्यापैकीच असतो. तर सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि केवळ शरीर पालन करण्यासाठी तो शरीराचं मेंटेनन्स करण्यासाठी तो कर्म करत असतो. आणि शरीराचं मेंटेनन्स करण्याचे जे काही कर्म करेल त्या कर्माची प्रतिक्रिया तो दिव्य ज्ञानात स्थित आहे त्याला येईल, त्याला लागत नाही. तो पूर्णपणे द्वंद्वातीत असतो. तो जो काय मिळतात संतुष्ट असतो. तो कुठल्या प्रकारे उग्र कर्म किंवा अत्याहार करायला जात नाही आणि त्यामुळे तो कुठल्या प्रकारे बंधनामध्ये पडत नाही. आणि असा व्यक्ती दिव्य चेतनेत स्थित असल्यामुळं जरी बाह्यातकारी कर्म करत आहे असं वाटत असलं तरी श्लोक क्रमांक 23 मध्ये सांगितल्याप्रमाणे गत संगसमुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा यज्ञा आचरता कर्मा समग्रम प्रविलीयते. असा व्यक्ती केवळ यज्ञासाठी, यज्ञ म्हणजे काय, केवळ भगवंताच्या संतुष्टीसाठीच काम करत असतो. ओके. तर आता साहजिकच आपण श्लोक क्रमांक 24 जाऊया. तर 23 आणि 24, श्लोक क्रमांक 24 ते 33 एक थीम. काय थीम आहे? त्या थीमचं जे बीज आहे ते आहे या 23व्या श्लोकामध्ये. सो 23व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की असा ज्ञानी व्यक्ती कर्म करतो. कशासाठी? यज्ञासाठी, यज्ञाच्या संतुष्टीसाठी. सो भगवंतांनी यज्ञाची संतुष्टी, याचा अर्थ भगवंत अपेक्षित काय? माझी संतुष्टी. यज्ञ म्हणजे काय? कृष्ण. यज्ञ म्हणजे काय? भगवंत. सो भगवंतांना अपेक्षित यज्ञ म्हणजे मी स्वतः माझ्या संतुष्टीसाठी काम कर, मला अर्पण कर, की माझ्या आनंदासाठी काम कर. आणि माझ्या आनंदासाठी युद्ध केलंस, अपरंट ते विकर्म जरी ठरलं तरी पण ते जे आहे ते तुला बंधनापासून मुक्त करेल. ओके. मग साहजिकच अर्जुन मला प्रश्न पडला की यज्ञ कोणते आहेत? कोणत्या कोणत्या प्रकारे यज्ञ आहेत? यज्ञ म्हणजे काय? यज्ञ केल्यानं फायदा काय होईल? श्लोक क्रमांक 24 ते 33 मध्ये भगवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांविषयी माहिती दिली आहे. 24 मध्ये भगवंतांनी सर्वोच्च यज्ञ सांगितलं आहे आणि 23 पासून 33 पर्यंत भगवंतांनी जे यज्ञ आपल्या दिव्य ज्ञानाकडं घेऊन जातात, ज्ञानयोगाकडे घेऊन जातात, त्या स्थितीपर्यंत घेऊन जातात ज्या स्थितीमध्ये आपण ज्ञान समजू शकतो, त्या यज्ञांचं वर्णन पुढच्या 23 ते 33 श्लोकांमध्ये केलेलं आहे. 25 ते 33 श्लोकांमध्ये केलेलं आहे. आणि
साहजिकच प्रत्येक तात्पर्य जरी श्लोक जो ज्ञानयोगातल्या लोकांच्या यज्ञासनावर असला तरी प्रत्येक तात्पर्यपूर्वाने भक्ती संदर्भात ज्ञान दिलेलं आहे. कारण का माहिती आहे की कलियुगातले आपण जीव आहोत. आपण जर या गोष्टीकडे लक्ष देत बसलो, ज्ञान आणि योग आणि वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ, आपण गोंधळून जाऊ आणि आपण आपल्याकडे क्षमता नाही त्या प्रकारे पूर्णत्व प्राप्त करण्याची. सो बेटर भक्ती करा. भक्ती सगळ्यात सेफ आहे. कृष्ण भावना ही सर्वोच्च आहे हे प्रभुपादांनी प्रत्येक तात्पर्यात सिद्ध करून दाखवलेलं आहे. तर आपण श्लोक क्रमांक 24 पाहूया. सो काय यज्ञ आहे? यज्ञाचा अर्थ काय आहे? तर भगवंत म्हणतात, ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिनम. अर्पणम म्हणजे ज्या तुम्ही सगळ्यांनी गालतरीला आपल्या गव्हर्नर यज्ञ बघितला सकाळी 6:30 वाजता. पितांबर रोज यज्ञ करतात सकाळी सकाळी 5:45 वाजता. बरेच लोकांनी अटेंड पण केलं असेल यज्ञ, किंवा तुम्ही तुमच्यातल्या काही दीक्षा पण झाली आहे आणि दीक्षेच्या वेळी तुम्ही यज्ञ बघितला असेल. सो यज्ञामध्ये ज्या चमच्याद्वारे आहुती अर्पण करतात अर्पणम, जे इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या इन्स्ट्रुमेंटद्वारे आहुती अर्पण केली जाते. सो ब्रह्म अर्पणम. सो जे असे दिव्य यज्ञ आहेत त्याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हा यज्ञ केला जातो ब्रह्मासाठी. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव नाही, ब्रह्मन किंवा भगवंत. ब्रह्मनचा अर्थ भगवंत आहे. कारण ब्रह्मन आणि भगवंतामध्ये काही फरक नाहीये. ब्रह्मेती परमात्मे भगवान शब्द हे अद्वयम आहेत. वदंती तत्वम तत्वम यज्ञान अद्वयम. या तिघांमध्ये काहीच फरक नाहीये. सो ब्रह्म म्हणजे भगवंत किंवा भगवान श्रीकृष्ण. सो जी आहुती ब्रह्मनसाठी अर्पण केली जाते ती त्याचे इन्स्ट्रुमेंट आहे ते पण ब्रह्मन आहे. का? कारण जे काही भगवंताच्या संपर्कात येतं ते काय असतं? ते भगवतमय होऊन जातं, ते कृष्णमय होऊन जातं. जे काही आपण कृष्णाला सेवेत वापरतो ते काय असतं? कृष्णमय असतं. सो अर्पण करणारी चमचा पण ब्रह्मन. ब्रह्म अग्नव, जो अग्नी आहे तो प्रत्यक्ष भगवंत आहे. भगवंताचं मुख आहे. आपण जे आहुती टाकतो स्वाहा स्वाहा ती काय आहे? भगवंताच्या मुखामध्ये आपण गोष्टी अर्पण करत आहोत. ब्रह्म अग्नीर, त्यानंतर जे तूप टाकतोय हवी, ब्रह्म हवीर. हवी म्हणजे तूप, ते लोणी. त्या लोण्याची तुपाची आहुती देतो ते पण ब्रह्म आहे. कारण ते डायरेक्ट भगवंता संपर्कात जात आहे. ब्रह्म अग्नव ब्रह्मणा हुतम. ठीक आहे. ब्रह्मणा हुतम म्हणजे काय? हुतम म्हणजे जे टाकलेलं आहे ते तर काय झालं? भगवतमय झालं. ब्रह्मैव तेन गंतव्य ब्रह्म कर्म समाधिना. आता या ब्रह्माला प्रपात तात्पर्य कृष्ण भावना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते. कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियामध्ये हवन सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचे आहे आणि हवी सुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. तर या श्लोकात जर इनडायरेक्टली प्रपात काय म्हणतात? तर जे जे काही आपण भक्तीमध्ये वापरतो ते माया ठरत नाही. साधारणपणे ज्ञानयोगी किंवा अष्टांग योगी कोणती गोष्टीशी डील करायला जात नाहीत. एकदा एक भारतातले महान मायावादी होते आणि त्या मायावाद्यांना कोणी पैसा दिला असा आणि त्यांना असं चेहरा केला, नको मला. आणि लोकांनी फोटो काढला त्याचा आणि तो फोटो काढून त्यांनी पेपरमध्ये पब्लिश केला. आणि प्रभुपाद शिष्याने तो फोटो पाहिला आणि शिष्य लोक तो फोटो घेऊन प्रभुपादांकडे आले की प्रभुपाद बघा किती महान योगी आहे हा. हा पैशाला नको म्हणतो आहे. प्रभुपाद म्हणले, मला जर कोणी पैसे दिले तर मी त्याला मिठी मारीन अशी. आणि माझा फोटो काढा आणि तो माझा फोटो जो आहे तो पेपरामध्ये छापा. मला काही लाज वाटणार नाही त्याची. का? कारण मला माहिती आहे की तो पैशाचा वापर कसा करायचा. आणि तो जर पैसा मी भगवंताच्या सेवेत घातला तर तो पैसा काही दिव्य होऊन जाईल. तो सामान्य पैसा राहत नाही. आपल्याला एखाद्या कोणी फुल दिलं, आपण घेतो आणि बाजूला ठेवतो. पण कोणी सांगितलं हे फुल भगवंत चरणावरचं आहे, आपण काय करतो? लगेच वास घेतो, लगेच नमस्कार करतो. कारण का ते भगवंतांना अर्पण केलेलं असतं. सो ते फूल आता सामान्य राहिलं नाहीये, ते भगवंताच्या संपर्कात आले. एकदा परमपूज्य नवयोगेंद्र स्वामी महाराज पुण्याच्या मंदिरात आले होते काळ जाण्यासाठी आणि त्यांच्या गळ्यामध्ये राधेश्याम प्रभूंनी गुलाबाच्या फुलांची माळ घातली, कारण संन्यासी आला स्वागत करायचं म्हणून. आणि त्याच्या पाकळ्या पडायला लागल्या आणि लगेच महाराजांनी
आपलं जे उपवस्त्र असतं जे संन्यासी घालतात वरचं उपर्ण वस्त्र ते असं पकडलं आणि त्या पाकळ्याला गोळ्या केलं. म्हणजे पाकळ्या अशा काही पडतो तुम्ही, हे भगवंतांना अर्पण केलेला हार आहे. म्हणजे पाकळ्या आपण खाली पडू देता कामा नये. राधेश्याम म्हणजे मला त्यावेळी कळलं की बरेच आमच्या घरात हार घातले जातात, पाकळ्या खाली पडतात आणि आम्ही तसंच त्या पाकळ्यांच्या पायावरनं पाकळ्यांवरती पाय देत चालतो. बघा पुष्पाभिषेक होतो ना, आपण भगवंताला अर्पण केली फुलं अंगावर फेकतो आपल्या आणि त्याच्या खाली नाचतो त्यावर तोडतो. वास्तविक बरं अपराध आहे हा बघायला तर. आता आपण ठीक आहे भक्तांना अन्नवेषण करतोय गोष्टी, पण वास्तविक जे भगवंत अर्पण केलेलं आहे ते अंगावर घेतलं पाहिजे, पायखाली तोडता कामा नये. आयडियली फुलं पहिला फेकली पाहिजे, ती फुलं बाजूला सारली पाहिजेत आणि मग डान्सिंग कीर्तन केलं पाहिजे आयडियली. पण भक्त उत्साहाच्या भरात तिथे डान्स करायला चालू करतात आणि ते पायात थोडं हा वास्तविक अपराध आहे भक्तीमध्ये. पण भगवंत सुदैवानं कृपाळू आहेत, त्यांना माहिती आहे भक्त आपल्या सेवेसाठी जे करतायत म्हणून त्या गोष्टी स्वीकारतायत. का कारण ते भगवंत स्पर्श आलाय, ब्रह्मार्पण माहिती, तेव्हा ते भगवंतापासून अभिन्न आहे. प्रसाद, प्रसादचा अर्थ काय? प्रभूंचे साक्षात दर्शन, प्रसाद. पण ज्याला भगवंता स्पर्श आलाय तो कृष्णापासून अभिन्न आहे. सो भगवंताचा प्रसाद पण भगवंतापासून अभिन्न नाही. कोणी बघितलं, कोणी विचारलं तुम्ही भगवंता पाहता का? म्हणले हो, रोज सुंदर रूपात पाहतो. वेगळ्या रूपात पाहतो भगवंता आम्ही, प्रसादच्या रूपात, आकर्षक रूपात. सगळ्यात भगवंताचं आकर्षक कोणतं आहे? प्रसाद. बाकी सगळे रूप एवढं आवडत नाही, नामरूप एवढं आवडत नाही लोकांना, सेवा रूप एवढं आवडत नाही, पण प्रसाद रूप मात्र हा प्रसाद पाहिजे. सो हे सगळं काय होतं? भगवत चैतन्य म्हणून. त्याचप्रमाणे भक्ताचं शरीर पण कसं असतं? भक्ताचं शरीर दिव्य असतं कारण ते शरीर भगवंताच्या सेवेत लागलेलं असतं. म्हणून एखादा वैष्णव नमस्कार करतो वैष्णवाला, पण ते शरीर जे आहे सामान्य शरीर नाहीये, ते शरीर जे आहे ते भगवत सेवेत लागलं आहे आणि म्हणून त्या शरीराची पण काळजी आपण घेतली पाहिजे. ते शरीर आता आपलं राहिलं नाही, ते भगवंताचं झालेलं आहे, ते भगवत सेवेत लागलं आहे. सनातन गोस्वामी, सनातन गोस्वामींनी वृंदावनवरून जगन्नाथपूर येत होते आणि त्यांनी काही दूषित पाणी पिलं आणि दूषित पाणी पिल्यामुळं त्यांच्या अंगात काही रोग निर्माण झाला. त्यांच्या अंगावर फोड येऊ लागले, पू आला आणि सगळं शरीर घाण दुर्गंधी झालं होतं आणि त्यांना वाटले दुर्गंधयुक्त शरीर जे आहे हे आपण भगवंताचे लावू शकणार नाही आणि त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार आला. हे पहिलं कारण. दुसरं कारण, ज्यावेळी ते चैतन्य महाप्रभू बघितलं, चैतन्य महाप्रभूंना मिठी मारली कडकडून, आलिंगन दिलं आणि त्यांना वाटलं किती घाणेरडं शरीर आहे माझं आणि माझ्या घाणेरड्या शरीराचं सगळं दुर्गंधी आणि सगळं घाण जे आहे हे महाप्रभूंच्या दिव्य शरीर लागत आहे. सो का वारंवार मला महाप्रभू आलिंगन करतायत? काय करावं? आपण आत्महत्या करावी. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभूंनी हा विचार ओळखला मनामधला, म्हणजे की आत्महत्या करून जर कृष्ण प्राप्ती होत असती तर मी रोज आत्महत्या केली असती. भक्तिविना नाहे कबू कृष्ण कबू नाहे प्रेमोदय, प्रेम होय ते कृष्ण प्राप्ती, अन्य होय ते नाही. भक्तीशिवाय आपण कृष्ण प्राप्ती करू शकत, कृष्ण प्रेम प्राप्त करू शकत नाही आणि प्रेम प्राप्त अशा कृष्ण प्राप्ती होणं अशक्य आहे. सो त्यामधलं शरीर त्यागायची गरज नाही, आत्महत्या करून काहीच फायदा होणार नाही. आणि दुसरी गोष्ट, हे शरीर जे आहे तुझं, हे शरीर आता माझं आलंय. म्हणजे आपण गुरुकडून दीक्षा घेतो, दीक्षा काले भक्त करे आत्मसमर्पण, सेई काले कृष्ण तारे करे आत्मसम. ज्यावेळी आपण दीक्षा घेतो गुरुकडनं त्याच वेळी गुरु त्या व्यक्तीला आपल्या समान करतात किंवा कृष्ण त्या व्यक्तीला आपल्या समान करतात. लगेचच तो दिव्य शरीरात परिवर्तित होऊन जातो. त्याचं आतलं सूक्ष्म शरीर बदलायला लागतं, ते दिव्यत्वाकडे परिवर्तित व्हायला लागतं आणि बाह्य शरीर जे आहे हे सूक्ष्म शरीरावरचं आवरण आहे फक्त. साहजिकदृष्ट्या त्याचं शरीर पण कृष्णमय व्हायला लागतं आणि म्हणून ते त्यागायचा आपला अधिकार नाहीये. ते आता भगवंताच्या सेवेतच वापरलं गेलं पाहिजे, तर आपलं राहिलेलं नाहीये. ह्याला म्हणतात ब्रह्मार्पणम ब्रह्महवी. प्रभुपाद तात्पर्य लिहितात शेवटच्या काही 10 ओळींमध्ये, अस्तित्वातल्या सर्व गोष्टी ब्रह्मज्योतीमध्ये स्थित आहेत, पण जेव्हा ब्रह्मज्योतीवर माया किंवा इंद्रिय तृप्तीचे आवरण येते तेव्हा त्या ज्योतीला भौतिक म्हणले जाते. हे भौतिक आवरण कृष्ण भावनेद्वारे तात्काळ काढून टाकता येते. याप्रमाणे कृष्ण भावने प्रत्यर्थ
आपण केले हवी द्रव्य, हे हवी द्रव्य ग्रहण करणारा प्रतिनिधी, हवनाची प्रक्रिया आणि हवी अर्पण करणारा आणि प्राप्त फळ या सर्वांचा समावेश होतो. म्हणून आपले संत नामदेव म्हणतात ना, की अभंगाचा तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल. की हे तीर्थ आहे, हे विठ्ठलच आहे पंढरपूर. क्षेत्र विठ्ठल आहे, देव तर विठ्ठल आहेच आणि देवाची पूजा पण विठ्ठलच आहे. देवाची पूजा आहे विठ्ठलापासून अभिन्न आहे. त्यानंतर गुरु विठ्ठल, गुरु विठ्ठलचं प्रतिनिधी आहे, पण गुरु पण विठ्ठल आहे. गुरु देवता विठ्ठल म्हणजे गुरुबंधू जे आहेत ते पण सगळे विठ्ठल आहेत. निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल. माझं निधान काय, मला प्राप्त काय करायचं आहे, विठ्ठल. आणि त्यासाठी प्रयत्न काय, निरंतर, तो पण विठ्ठलच आहे. सगळ्या प्रकारे हरे कृष्ण महामंत्र जपणं आणि कृष्ण प्राप्ती होण्यात फरक नाहीये. हा हरे कृष्ण महामंत्र जो आहे हा कृष्णापासून अभिन्न आहे. जसं काही सोन्याची प्राप्ती करायची आहे तर सांगितलं की सोन्याची प्राप्ती, सोनं म्हणजे काय बघायचं ना, तर एक रस्ता आहे, त्या रस्त्याने जात जा, सोनेरी रंगाचा रस्ता आहे. तर रस्त्याने जात तो एक इमारत दिसेल, ती सोनेरी रंगाची आहे. त्यामध्ये पायऱ्या आहेत, त्या पण सोनेरी रंगाच्या आहेत. आणि त्या आतमध्ये कपाट आहे, ते पण सोनेरी रंगाचं आहे. आणि त्या कपाट उघडल्यावर आत तो सोनं असेल. आणि ज्यावेळी तो मार्गक्रमण करत जातो आणि त्याला कळतं की हे सोनं बघितलं मी, आणि जसा रस्ता बघितला त्यामध्ये काहीच फरक नव्हता. सो हरे कृष्णा करणं आणि कृष्ण प्राप्ती करण्यात काहीच फरक नाही वास्तविक. कारण दोन्ही कृष्णच आहेत. कृष्णापासनं दोन्ही अभिन्न. फक्त आपलं कळत का नाही आता, पण आपले अजून हृदयावरचा रोग अजून गेला नाही पूर्णपणे. आपलं जॉन्डिस, आपली कावीळ नावाचा रोग अजून पूर्णपणे बरा न झाल्यामुळे ते कळत नाही आपल्याला की आपण जो जप करतो तो अभिन्न आहे कृष्णापासून. म्हणून भक्ती सिद्धांत सरस ठाकूर सांगतात की कधी असं होतं का की आपण हरे कृष्ण जप करताना गडबडीमध्ये एखादा शब्द आपण खाऊन टाकतो. हरे कृष्ण हरे राम 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 हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 हरे. कधी हरे खाऊन टाकतो, कधी कृष्ण खाऊन टाकतो, कधी राम खाऊन टाकतो. असं झालं कोणाचं कधी? झोपेमुळे असेल किंवा गडबडीमुळे असेल किंवा बरेच जप करता आपण बऱ्याच गोष्टी करत असतो. चालता चालता जप करतो, बोलता बोलता जप करत असतो. त्यानंतर काही काम करता करता, स्वयंपाक करता काही माता जप करतात. काही लोक टीव्ही बघतात जप करतात. असं बरं होत असतं. कधी वेळ नसतो बरं बघा, ट्रॅव्हलिंग करता जप करत असतो. सगळ्या गोष्टी खातो. असं झालं कोणाचं? माझं भरपूर झालंय. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम 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 सल्ला शब्द कृष्ण खाल्ला किंवा हरे खाल्ला. सो भक्ती सिद्धांत सर ठाकूर म्हणतात, आपण जर एखादा शब्द खाल्ला हरे कृष्ण मंत्रातला, तर आपण मायावादापेक्षाही भयानक आहोत. का बरं? तर मायावादी कृष्णाचं नाव घेतात कृष्णाला मारण्यासाठी. मायावादी पण नारायण कृष्ण बोलत असतात, पण त्याचा उद्देश काय आहे? मलाच कृष्ण म्हणायचंय, मलाच नारायण म्हणायचंय, हा त्यांचा उद्देश आहे. पण आपण हरे कृष्णाला खातोय. शब्द खातोय म्हणजे आपण ऍक्च्युअली कृष्णाला खातोय, कृष्णाची बॉडी खातोय, कृष्णाचे शरीर लचके तोडतं. कृष्णाला अधिक वेदना आपण यातनं देत आहोत. मायावाद्यापेक्षा आपण भयानक आहोत. त्यातले कृष्ण मनाचा प्रयत्न करतायत, आपण कृष्णाला लचके तोडतोय. बघा, कारण का हा हरे कृष्ण महामंत्र अभिन्न कृष्णापेक्षा, त्याच्या माध्यमातून आपण कृष्ण प्राप्ती करत आहोत. बॅकअप रूम मध्ये जे कोणी भगवंताची सेवा करतात, त्या भगवंताच्या सेवेमध्ये भांडी ही पण दिव्य असतात. आमचे एक मोठे ब्रह्मचारी आहेत चौपाटी मंदिराचे, गौरांग प्रिया प्रभू. त्यांनी मला प्रसंग सांगितला होता की मी एकदा बॅकअप करत होतो. ऍक्च्युअली बॅकअप रूम मध्ये किंवा जे काही भगवंत वापरतो ते बलरामजी पासून अभिन्न आहे. भगवंतात 3 अंतरंग शक्ती आहेत. संधिनी, संवित अँड लादिनी, संधिनी, संवित. लादिनी, संधिनी, संवित. सो ही जी संधिनी शक्ती आहे भगवंताची, ही संधिनी शक्ती कशात परिवर्तित होते? भगवंताचं धाम आणि ज्या ज्या वस्तू भगवंताच्या सेवेत वापरल्या जातात त्या वस्तूंमध्ये. एका प्रकारे आपण जी भांडी, जे साहित्य भगवंताचं वापरतो ते काय आहे? बलरामजींचं किंवा संधिनी शक्तीचं प्रकटीकरण आहे. सो गौराम बॅकअप रूम मध्ये सेवा करते आणि सेवा करता करता हसत होते. आपल्या एका दुसऱ्या ब्रह्मचार्यावर बोलत होते, हसत होते आणि भांडी अशी घासून खाट 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 स्टीलची भांडी कट्ट्यावर फेकत होते.
त्याचा खाड 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 असा आवाज होता. आणि चालू होतं, महाराज घुसले रूम मध्ये. आणि महाराज बघितलं ते घाबरले एकदम. आणि महाराज हा प्रकार बघितला आणि महाराज म्हणाले की जेव्हा तू भगवंताची भांडी घासतोस तेव्हा असा विचार केला पाहिजे की ते सोन्याची आहेत. आणि जेव्हा ते कट्ट्यावर ठेवतोस तेव्हा असा विचार केला पाहिजे की ती काचेची आहेत. हा विचार करून आपण ती ठेवली पाहिजे. बघा. कारण का ती बलरामजीपासनं अभिन्न आहे. ही आपली भावना असली पाहिजे. ओके. ओके. मायेने आच्छादित भावनेचं रूपांतर ब्रह्म किंवा परमतत्वामध्ये करणे म्हणजेच कृष्ण भावना होय. जेव्हा मन कृष्ण भावने पूर्ण तल्लीन होते तेव्हा समाधीस्थ आहे असे म्हटले जाते. या दिव्य भावनेने जे काही केले जाते त्याला यज्ञ असे म्हणतात. आध्यात्मिक भावनेच्या स्तरावर हवी अर्पण करणारा हवन, यज्ञाचा अधिष्ठाता आणि अंतिम प्राप्त होणारे फळ सर्व काही परब्रह्मामध्ये एकत्रित होते. कृष्ण भावनेची हीच पद्धती आहे. Okay. आता इथे डायरेक्ट सर्वोच्च यज्ञ झाला. आता पुढचे यज्ञ कसे आहेत? जे दिव्य ज्ञानाकडं घेऊन जातील. दैवम एवापरे यज्ञम योगिना पर्युपासते ब्रह्माग्नौ आपरे यज्ञम यज्ञे नैयोपजुह्वति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. तर काही लोक जे असतात, एक मिनिट, जस्ट गिव्ह मी सेकंड, मला एक महत्वाचा मेसेज आला, उत्तर देण्याचा भाग आहे. ओके. हा, त्यात काय सांगितलंय? दैवम एवा परे यज्ञम योगिनाम पर्युपासते. काही लोक जे भौतिक स्तरावरचे आहेत, जे भौतिकवादी आहेत, जे कर्मकांडी आहेत, ते यज्ञ करतात. जो यज्ञ आपण करतो तो यज्ञ ते पण करतात. पण त्यांचा उद्देश काय आहे यज्ञ करण्याचा? त्यांचा उद्देश यज्ञाला म्हणजे भगवंतांना संतुष्ट करणं नाही. त्यांचा उद्दिष्ट आहे देवी देवतांना संतुष्ट करणे. आपण जो करतोय कदाचित तोच यत्न करतायत, पण आतली भावना आहे मला इंद्र, चंद्र, वरुण, सूर्य यांना संतुष्ट करायचं आहे आणि संतुष्ट करून पुण्य प्राप्त करायचं आहे, भोग प्राप्त करायचा आहे आणि भोग प्राप्त करून स्वर्गात जायचं आहे. तर त्याला म्हणलंय की दैवम एवापरे यज्ञम योगिना पर्युपासते. पण जे ज्ञानयोगी आहेत ते कशा यज्ञ करतात? ब्रह्मानो आपरे यज्ञम यज्ञे नयोपजीवती. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्याचे काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. सो कर्मकांडी आणि ज्ञानी यांच्या यज्ञामध्ये काय फरक आहे? सगळे यज्ञ एकाच स्तरावरचे नाही आहेत. यज्ञकर्त्यांची भावना आहे, त्या भावनेनुसार फळ आपल्याला मिळत असतं. त्या भावनेला महत्व आहे. सो हरे कृष्ण आपण यज्ञ आहे आणि हरे कृष्ण करता काय भावना आपली आहे त्या भावनेनुसार हरे कृष्ण मंत्राला फळ देत असतो. मी एक पुण्य कर्म करतोय हरे कृष्ण करून, मला भरपूर पुण्य करायचं आहे, हरे कृष्णाला पुण्यच देईल, त्याच्यावरती हरे कृष्णाला देणार नाही. हरे कृष्ण यज्ञ करतोय आपण काहीतरी सुख प्राप्त करण्यासाठी, तर भगवंत ते सुख भरभरून देतील. पण पण आपल्याला भगवत प्रेम मिळणार नाही. आपण हरे कृष्ण करत आहोत केवळ भगवंताची सेवा करण्यासाठी, भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी. कधी कधी आपण हरे कृष्ण करतो आपल्या जीवनात दुःख दूर करण्यासाठी, आणि हे जास्त आपण करत असतो. जीवनात फार संकट आहेत, फार त्रास आहे, चला हरे कृष्ण जपूया. हा हरे कृष्ण जप पण एका प्रकारे चुकीचा आहे. कारण का हरे कृष्णाचा उद्देश केवळ जीवनात दुःख दूर करणं नाही. हरे कृष्ण उद्देश दुःख येऊ दे अथवा सुख येऊ दे, संपदे विपदे, जीवने मरणे, केवळ भगवंताची सेवा करणं
भगवंतांना खुश करणं हा आहे. पाप नष्ट करण्यासाठी काय यज्ञ करतात. हरे कृष्ण पाप नष्ट करायला, अपराध नष्ट करायला केला आपण, तो पण चुकीचा उपयोग आहे हरे कृष्णाचा. केवळ भगवत संतुष्टी हा उद्दिष्ट असेल तरच आपल्या हरे कृष्णाचं परिपूर्ण फळ मिळू शकतं. अन्यथा बहुनाम जन्मनाम अंते बहुजन्म करे यदि श्रवण कीर्तन तबे तो ना पाय कृष्ण पदे प्रेम धन. या उद्देश आपण जप केला तर बहुजन्म जर असं केला श्रवण कीर्तन तबे तो ना पाय कृष्ण पदे प्रेम धन. तर भगवंत मुक्ती सहजगती देतील, इतर भोग सगळ्यात सहजगती देतात, पण भक्ती मात्र भगवंत सहजगत्या कोणालाही अर्पण करत नाहीत. मुक्ती ददाति करचित स्मन भक्ती होगा. 5व्या स्कंदामध्ये श्लोक येतो. राजम पतिर गुलवान भवताम यदूनाम दैवक्रिया कुलपची क्वचकिंकरो वा अस्तु एषांग भजिताम भगवान मुकुंद मुक्ती ददाति करचित स्मन भक्ती होगा. भक्ती दिली, कृष्ण प्रेम दिलं की भगवंत अशा भक्तांच्या अधीन होऊन जातात. अहम भक्त पराधीनो हे स्वतंत्र दिव्या साधुवीरग्रस्त हृदयो भक्तेर भक्त जनप्रिया. अशा भक्तांच्या मी अधीन आहे असं भगवंत सांगतात. भगवंत सहजगत्या अंडूपांडू कोणाला अधीन ठेवत नाहीत. ओके, सो त्यामुळं यज्ञामागची भावना ही फार महत्वाची आहे. यस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. प्रभूजी, याच्याशी रिलेटेडच असा एक दुसरा क्वेश्चन आहे, विचारू का? विचार. म्हणजे असं ऐकलंय की समजा मुलांनी जर भक्ती केली तर आई वडिलांना भक्ती करायची गरज नाहीये, त्यांना भगवत धाम प्राप्त होतं असं म्हणतात, तर ते कितपत योग्य आहे? चांगला आहे ना, मुलांना कळतो मध्ये आपल्या करायची. असं ऐकलंय मी, आणि हे म्हणजे भागवतामध्ये लिहिलेलं पण आहे असं पण सांगितलं. मग ते कितपत योग्य आहे मला जरासं पटलं नाही, म्हणून तुम्हाला क्वेश्चन विचारते, मनामध्ये शंका निर्माण झाल्यामुळे. गौरांग काय उदाहरण देतात की गौरांग जे ब्रह्मचारी बनले त्यानंतर 5-6 वर्ष ते घरी गेलेच नव्हते. 5 का 6 वर्षात ते घरी गेले गोविंद प्रभूंना, त्यांच्या मोठ्या गुरुबंधूंना घेऊन गेले घरी गोविंद प्रभूंना, आणि त्याला विरोध फार होता ब्रह्मचारी बनण्यासाठी. गोविंद प्रभू सांगितलं की घरामध्ये एक व्यक्ती वैष्णव बनला तर अख्खं घराची मुक्ती होते, 21 पिढ्या मुक्त होतात. आणि घरच्यांनी ऐकलं, घरचे म्हणले गोराम बना भक्ती करायची बरं का, भक्ती करायची, सोडायची भक्ती, काय लागलं तर मला सांगायचं पण देऊ. भक्ती तर तू भक्ती केला आम्हाला फळ मिळणार आहे, आम्ही पण मुक्त होणार आहोत. तर वास्तविक आपण याच्यावरची गोम समजून घेतली पाहिजे की ज्यावेळी अशा प्रकारची विधानं शास्त्रामध्ये येतात की एखादा घरात जर शुद्ध भक्त बनला तर 21 पिढ्यांचा उद्धार होतो. याचा अर्थ की ज्यावेळी एखादा घरातला व्यक्ती भक्ती करतो त्यावेळी त्याच्या घरच्यांचे जे काही त्या घरच्यांचे त्या व्यक्तीवरती उपकार असतील, त्या व्यक्तीनं घरच्यांची जी काही सेवा केली असेल, उदाहरणार्थ आईचं उदाहरण घेऊ. आता आईचं आपल्या मुलाप्रती समर्पण केवढं आहे किंवा वडिलांचं आपल्या मुलाप्रती समर्पण केवढं आहे ते सांगण्यापलीकडे आहे या भौतिक जगामध्ये. जरी त्या आईनं आणि वडिलांना आपल्या मुलाला किंवा मुलीच्या भक्तीला विरोध केला, पण ती आई आहे आणि ते वडील आहेत आणि त्याला मुलाची भरपूर सेवा केली आहे लहानपणापासून. तर ज्यावेळी व्यक्ती भक्त बनतो त्या आई वडिलांची जी काही सेवा त्या भक्ताची त्याने केलेली आहे, भक्त समजून नाही पण एक नॉर्मल मुलगा समजून किंवा मुलगी समजून, ती सगळ्या सेवेचं रूपांतर भगवंत भक्तीमध्ये कन्वर्ट करतात. आणि ती भक्तीमध्ये झटकन त्या आई वडिलांची वाढते आणि ते लगेचच ते भक्ती मार्गामध्ये लवकरच ते येऊ शकतात. हे पहिलं अंडरस्टँडिंग. दुसरं अंडरस्टँडिंग की मुक्त होत्याचा अर्थ काय आहे? मुक्त होत्याचा अर्थ जी कर्म आपल्या मागच्या पूर्वजांच्या पिढ्यांमागे पूर्वजांमध्ये मागच्या ज्या कर्मामुळे त्यांच्या भक्ती सुरू करण्यामध्ये बाधा येते ते कर्म भगवंत काढून घेतात आणि ते लगेचच जिथे कुठं असतील मागचे पूर्वज आपले, जिथे कुठल्या ग्रहावर असतील, ज्या कुठल्या शरीरामध्ये असतील तिथनं मुक्त होऊन मनुष्य जन्म घेतात आणि त्या जन्मात ते लगेच भक्ती स्टार्ट करू शकतात. पण त्यांना स्वतः भक्तीची प्रॅक्टिस करावीच लागती. भक्ती न करता कोणीच भगवत धामात जाऊ शकत नाही. सो मुक्त होतात किंवा डिलिव्हर होतात याचे अनेक अर्थ आहेत. मुक्ती शब्दाचे अनेक अर्थ आहेत ऍक्च्युली. सर्वोच्च अर्थ मुक्त म्हणजे भगवत धाम प्राप्त करणं. पण एखाद्या स्वर्गात जरी गेलं त्याला मुक्त आलं म्हणतात. का? स्वर्गामध्ये आयुष्य एवढं आहे की पृथ्वीवरच्या आयुष्य समान ते मुक्ती ती मुक्ती असल्यापैकीच आहे. सो मुक्ती शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
सो इथं जो अर्थ अपेक्षित आहे की 21 पिढ्याचा उद्धार होतो म्हणजे त्या 21 पिढ्या जिथे कुठे असतील, काही लोक नरकात असतील, काही लोक स्वर्गात असतील, काही लोक प्राणी शरीरात असतील, काही लोक अजून कुठे असतील, काही लोक मनुष्य असतील अजूनही, ते लगेच साधना भक्ती स्तरावर येऊन साधना भक्तीच्या पुढच्या जीवनामध्ये की जिथे कुठे आहे तिथं साधना भक्ती चालू करू शकतात. ते कर्म जे आहेत भगवंत त्यांची काढून घेतात. पण भगवंत जीवात्म्याच्या स्वतंत्र इच्छेमध्ये कधीही बाधा आणत नाही. जोपर्यंत जीवात्मा पूर्णपणे भगवंतावर प्रेम करणार नाही तोपर्यंत भगवंताला भगवत धामात घेऊन जाणार नाही. अन्यथा त्याला जबरदस्त भगवत धामात नेण्यापैकी होऊ शकेल. ओके आता ओके, धन्यवाद प्रभूजी. आता पुढचे यज्ञ शेवट. ओके आपण 25 पाहतो आपण. हा तर आपण चर्चा करतो की मागची भावना काय आहे, कोणत्या भावने यज्ञ करतो हे महत्वाचं आहे. तोच यज्ञ कर्मकांडी यज्ञ होऊन जाईल की तोच यज्ञ ज्ञानी लोकांचा यज्ञ होऊन जाईल तर त्यामागची भावना ही वेगळी असेल तर. ओके तात्पर्य शेवटच्या 5-6 प्रमाण लिहितात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सकाम कर्मी भौतिक उपभोग प्राप्त करण्यासाठी आपल्याकडे भौतिक वस्तूंचा यज्ञ करतात, तर निर्विशेषवादी हे परब्रह्मामध्ये विलीन होण्यासाठी आपल्या भौतिक उपाधींचा यज्ञ करतात. निर्विशेषवाद्यांसाठी यज्ञ अग्नी हा परब्रह्म आहे, आहुती म्हणजे आत्मस्वरूप आहे जे ब्रह्माग्नीमध्ये अर्पले जाते. परंतु अर्जुनासारखा कृष्ण भावना भक्त हा श्रीकृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ सर्वस्व यज्ञार्पित करतो. याप्रमाणे भक्तांकडील भौतिक वस्तू तसेच त्यांचे स्वतःचे अस्तित्व म्हणजेच सर्वस्व प्रित्यर्थ यज्ञार्पित होते. म्हणून तो सर्वोत्तम योगी होय. परंतु असे केल्याने तो आपले स्वतःचे वैयक्तिक अस्तित्व गमावत नाही. सर्वोत्तम योग कोण आहे? कृष्ण भावनावैत भक्त. ओके पुढचा कुठला यज्ञ आहे? श्रोत्रादीन विषयान अन्ने संयमग्निषु जुहती, शब्दादीन विषयान अन्ने इंद्रिय अग्निषु जुहती. यापैकी काही जण असा प्रपद विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी क्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयम रूपी अग्नीमध्ये आहुती देतात. तर जे ब्रह्मचारी म्हणजे कोण? ग्रहस्थ आहेत. पण साधे साधे ग्रहस्थ नाहीत, नियमन केलेले ग्रहस्थ. थोडक्यात 2 प्रकारचे लग्न केलेले लोक आहेत, गृहमेधी आणि गृहस्थ. दोघांमध्ये फरक आहे. गृहस्थ म्हणजे जे आपलं जीवन, आपलं वैवाहिक जीवन भगवंताच्या सेवेसाठी वापरतात, जे एकत्र येतात भगवंताची सेवा करण्यासाठी. लग्न किंवा विवाह यज्ञ आहे. स्त्री आणि पुरुषांना एकत्र येणं कशासाठी आहे? भगवंताची सेवा करायची. म्हणजे गृहस्थाला आश्रम म्हणले. आश्रम म्हणजे भगवंताची सेवा केली. आणि जे हे करत नाही त्यांना गृहमेधी म्हणतात. ओके श्रोतव्यादीन राजेन नृणाम संती सहस्रशा अपश्यताम आत्मतत्व गृहेषु गृहमेधीनाम. जे गृहमेधी आहेत त्यांना काय आहेत? ते आपला वेळ जो आहे तो अनेक गोष्टी ऐकण्यामध्ये आणि अनेक गोष्टी बडबडण्यामध्ये आणि अनेक गोष्टी भोगण्यामध्ये वाया घालतात. गृहेषु गृहमेधीनाम. ते गृहस्थ नाहीये. सो जे नियमन केलेले गृहस्थ असे लोक आहेत त्यांच्यासाठी इंद्रिय विषयांची इंद्रिय अग्नीमध्ये आहुती देतात. थोडक्यात या श्लोकाचा अर्थ असा आहे की जे ब्रह्मचारी आहेत, ब्रह्मचारी लोकांना इंद्रिय भोग काहीच नसतो. त्यांनी आपली काम वासना सोडलेली आहे. ते स्त्री सुख भोगत नाहीयेत, इंद्रियांना काम वासनेत लावत नाहीयेत, ते पिक्चरला जात नाहीयेत, ते कुठेही छान छान कपडे घालत नाहीयेत, कुठल्या इतर भोगात लिप्त होत नाहीत. एकच भोग आहे त्यांच्यासाठी, म्हणजे प्रसाद. थोडा बहुत प्रसाद थोडा भोगतात ते ब्रह्मचारी लोक. सो ब्रह्मचारी लोक यज्ञ करतात म्हणजे काय? तर कशा प्रकारे ब्रह्मचारी लोक दिव्यत्व जायचा प्रयत्न करतात? तर केवळ श्रवणाद्वारे. सो ब्रह्मचारी लोक सतत हरिनामाचं आणि हरिकथेचे श्रवण करत असतात आणि हा दिव्य शब्द ऐकून दिव्य श्रवणाद्वारे, दिव्य शब्दाद्वारे, साऊंड व्हायब्रेशनद्वारे ते शास्त्रांचं वाचन करून करून, शास्त्राचं श्रवण करून करून, हरिकृष्ण कीर्तन करून करून साऊंड व्हायब्रेशनद्वारे स्वतःला दिव्य स्तरावर घ्यायचा ते प्रयत्न करतात. थोडक्यात आपल्या सगळ्या गोष्टी ते अर्पण करतात कशासाठी? श्रवण आणि कीर्तन करण्यात. हा याचा अर्थ आहे की श्रोत्रादी विषयांनी संयम अग्निषु युवती.
आपला सगळा जो अग्नी आहे, जी आग आहे ती ते श्रवण कीर्तनामध्ये प्रयुक्त करतात ब्रह्मचारी. पण गृहस्थांना 24 तास करता येत नाही श्रवण कीर्तन. का बरं? का बरं? शोकेस शोकेसेस. आता पहिला नाही प्रश्न माताजी, राजेश माताजी, काय लिहिलं तुम्ही इंग्लिशमध्ये? शोकेसेस म्हणजे अनम्यूट अनम्यूट करून बोला. ऍक्च्युली स्क्रीनवर माझा प्रॉपर येत नाहीये प्रश्न टाईप करायला. हा, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. श्लोक कोणता चालू आहे प्रभूजी? 26. ओके. हा, तर पण गृहस्थांसाठी गृहस्थांसाठी ओके, गृहस्थांसाठी काय असतो? तर 24 तास श्रवण कीर्तन करणं शक्य आहे का गृहस्थांना? त्यांना ऑफिसला यायचंय, त्यांना काम करायचं आहे, घर सांभाळायचं आहे, मुलं सांभाळायची आहेत, संसार सांभाळायचा आहे, नातेवाईक सांभाळायचे आहेत, पैसा कमवायचा आहे, सगळे ऑब्लिगेशन सांभाळायचे, लग्न आहे, मुंज आहे, बारसा आहे. ब्रह्मचारी पण बोलत पण नाही लग्न म्हणजे वर्षाला. आणि जर बोलतो मी सांगतो आम्ही येत नाही गोष्टींच्या ठिकाणी. पण गृहस्थ बोलून चालत नाही, नाते तुटतात, लोक चिडतात. तेव्हा जावायला तर इच्छा नसेल तरी गोष्टी कराव्या लागतात. मग काय करायचं अशा वेळी? म्हणून गृहस्थांना काय रेकमेंडेड आहे की शब्दादीन विषयान अन्य इंद्रिय अग्निशिवती. गृहस्थ आपल्या इंद्रियांना संयमित करतात. आणि इंद्रियांना संयम करणं हा अग्नी आहे, त्यासाठी हा यज्ञ आहे. सो इंद्रिय भोग तर करावा लागतो, पण त्या इंद्रिय भोगांना शास्त्र नियमाद्वारे नियंत्रित करून हे गृहस्थ एका प्रकारे यज्ञ कर्म करतात. आणि आपल्यातली जी इच्छा आहे ती नियमन करून त्याला नष्ट करतात. ओके, त्याला रेग्युलेट करून नष्ट करतात. ठीक आहे, हा गृहस्थांसाठी सांगितला गेलेला यज्ञ आहे. पण दोन्ही यज्ञ हे एका स्तरावरचे त्या त्या आश्रमाच्या गरजेनुसार ते यज्ञ सांगितले गेले आहे. ओके, प्रपातीचं तात्पर्य जे मी सांगितलं तेच काहीच या प्रकारे दिलेलं आहे. श्रवण हे ज्ञानप्राप्तीचे मूलभूत तत्व आहे. म्हणून विशुद्ध ब्रह्मचारी पूर्णपणे हरे नामान कीर्तनम किंवा हरिनाम श्रवणामध्ये आणि कीर्तनामध्ये संलग्न झालेला असतो. तो भौतिक शब्दधुनीचे श्रवण करण्यापासून स्वतःला परावृत्त करतो आणि हरे कृष्ण दिव्य शब्दधुनीचे श्रवण करण्यात मग्न होतो. त्याचप्रमाणे मर्यादित आणि नियंत्रित इंद्रियाचे मुभा असणारा गृहस्थ अशी कृत्ये महत्प्रयासाने संयमित करतात. लैंगिक जीवन, मादक पदार्थ, मांस भक्षण करणे या सामान्यतः मानव समाजाच्या प्रवृत्ती असतात. परंतु एखादा संयमित गृहस्थ अनियंत्रित संभोग व इतर प्रकारची इंद्रिय तृप्ती करत नाही. बघा, गृहस्थ आश्रमात जाणे अनियंत्रित संभोग, आपल्या पार्टनर बरोबर पण अनियंत्रित संभोग करणे नाही, हे केवळ संतती प्राप्तीसाठी संभोग करणे हे गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे. हे गृहस्थाचं कर्तव्य आहे. आणि असं केल्यानं तो संभोग पण यज्ञ ठरतो. ती कामवासना पण यज्ञ होऊन जाते व इतर प्रकारे इंद्रियतृप्ती करत नाही. म्हणून धार्मिक जीवनावर आधारित विवाह पद्धती सर्व सुधारित मानव समाजामध्ये अस्तित्वात आहे. कुठलाही धर्म घ्या, प्रत्येकात विवाहाचं बंधन सांगितलं गेलेलं आहे. कुठलाच धर्माचे विवाह सांगितले गेले नाही. बुद्धिस्ट लोक विवाह करायला सांगतात, जैन लोक विवाह करायला सांगतात, ख्रिश्चन मुस्लिम विवाहाची कन्सेप्ट आहे. कारण हाच मैथून भोग नियंत्रित करण्याचा मार्ग आहे. असे संयमित अनासक्त संभोग जीवन म्हणजेच एका प्रकारचा यज्ञ आहे. कारण गृहस्थ आपल्या इंद्रिय तृप्ती करण्याच्या प्रवृत्तीची आहुती देतो. चैतन्य महाप्रभूचं सुंदर उदाहरण येतं की कसं चैतन्य महाप्रभू गृहस्थांकडे बघत होते आणि कसं यज्ञ म्हणून पाहत होते. तर आपलं उदाहरण छोटा हरिदासचं. छोटा हरिदास हा महाप्रभूंचा संन्यासी किंवा ब्रह्मचारी भक्त होता. आणि छोटा हरिदासनं एके दिवशी भिक्षा मागायच्या चिंतन गेलेला होता आणि त्यांनी एका माताजींकडं थोडस वेगळ्या नजरेत पाहिलं की तिथे जास्त वेळ थांबला आणि आपल्या कामापेक्षा जास्त वेळ थांबून जास्त गप्पा मारल्या त्या माताजींची. चैतन्य शर्मा एवढं सांगितलंय, जास्त काय सांगितलं नाही. काय केलं त्यांनी? एवढं सांगितलं की तिनं प्रमाणापेक्षा जास्त वेळ खर्च केला आणि महाप्रभूंना कळलं
आणि महाप्रभूने लगेच त्याला नाकारलं की हा ब्रह्मचारी असून व्यभिचारी आहे. बघा, त्याचा कुठल्याही परिस्थितीत त्या स्त्रीच्या शरीरावर स्पर्श केला नव्हता, कुठलाही भोग घेतलेला नव्हता, काही काळ जास्त गप्पा मारल्या होत्या, जेवढ्या जेवढ्या मारल्या पाहिजे त्यापेक्षा जास्त. पण महाप्रभू स्टँडर्ड दाखवून देत आहेत की संन्यासाचं आणि ब्रह्मचार्य स्टँडर्ड काय आहे. याच्यात आचरण स्टँडर्ड दाखवून द्यायचंय सर्वोच्च. आणि त्यांनी छोटा हरस नाकारलं आणि छोटा हरस आत्महत्या केली. त्याला सहन झालं नाही, गंगेमध्ये बुडून त्यानं आत्महत्या केली. पण याच्या विरुद्ध ज्यावेळी शिवानंद सेन नावाचे महाप्रभूंचे गृहस्थ भक्त होते आणि शिवानंद सेनची पत्नी महाप्रभूंसमोर आली आणि महाप्रभूंना नमस्कार केला आणि ती पत्नी गर्भवती होती, ती प्रेग्नंट होती आणि महाप्रभू खुश झाली. तुझ्या पोटामध्ये दिव्य अंश वाढतो, त्याची काळजी घे. आता महाप्रभू असं म्हणले, अरे संभोग केला, प्रेग्नंट झाली नाही, ती दिव्य क्रिया आहे. ग्रहसाठी ती दिव्य क्रिया आहे, संतती प्राप्तीसाठी ती क्रिया करणं. आणि महाप्रभूंना त्या शिवानंदाची भावना माहित होती की त्याला क्रिया केली किंवा सेवा करण्यासाठी म्हणून, त्या मुलाला भक्त बनवण्यासाठी म्हणून. सो महाप्रभू खुश झाले आणि सांगितलं त्यातल्या मुलाची काळजी घे व्यवस्थित, कारण का त्या मुलाला आपलं भक्त बनवायचं आहे. बघा असं महाप्रभू दोन गोष्टींकडे पाहत होते. एक ब्रह्मचारी आहे, त्याने स्पर्श पण नाही केला, पण त्याला महाप्रभू नाकारलं. पण इथं तर पूर्ण क्रिया केली गेली आहे. महाप्रभू खुश झाले, संन्यासी असून, कारण का तो दिव्य यज्ञ होता त्या व्यक्तीसाठी. सो हे गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे, हा गृहस्थासाठी यज्ञ आहे. ओके, आता अजून कुठल्या प्रकारचा यज्ञ आहे. सर्वेंद्रियाणि कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम्य योगाग्नो जुहती ज्ञान दीपिते. इतर व्यक्ती ज्या मन आणि इंद्रियांच्या संयमाद्वारे आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी इच्छुक असतात, त्या इंद्रिये आणि प्राणाच्या सर्व क्रिया अहोतरूपाने नियंत्रित मनरूपी अग्नीमध्ये अर्पण करतात. हा यज्ञ काहीसा पातंजल योगाचा यज्ञ आहे. प्राण कर्मा आणि चापरे. पातंजल योग पद्धती ऍक्च्युअली आपण योग म्हणतो, अष्टांग योग. तो काय असतो, काय करतात त्यामध्ये प्रामुख्यानं प्राणायाम. का बरं प्राणायाम करतात. आपण मन शांत ठेवण्यासाठी करतो प्राणायाम, मन शांत राहावं. का बरं प्राणायाम करता मन शांत राहतं. शरीरामध्ये 5 प्रकारचे वायू आहेत, प्राण, अपान, वयान, समान, उदान, असे 10 प्रकारचे वायू आहेत. ओके, प्राण, अपान, वयान, समान, उदान. इतर वायू पण आहेत, एक मिनिट सांगतो त्याची नावं मी. इतर वायू कोणते आहेत तर चक्रवर्ती पाद 10 वायूचे 10 प्रकारचे वायू आपल्या शरीरामध्ये ते निवास करत असतात. सेकंड मला वेळ द्या फक्त. तर हे जे 5 प्रमुख वायू जे आहेत, त्या 5 प्रमुख वायूवरती आपला आत्मा हा फ्लोट होत असतो, आपला आत्मा हा तरंगत असतो आणि तो सतत पुढं माग होत असतो. आत्मा सतत अस्थिर असल्यामुळे आपलं मन पण हे अस्थिर असतं आणि मन अस्थिर जे आहे ते शांत करायचं असेल तर काय केलं पाहिजे. प्राणायाम केलं तर वायू थोडे शांत होतात आणि वायू शांत आत्मा स्थिर होतो आणि आत्मा स्थिर झाला की थोडं मन प्रसन्न झालं आपलं वाटतं, मन पण थोडं स्थिर आपलं होऊन जातं. ही त्या प्राणायामाची क्रिया आहे. पण त्याचा उद्देश काय आहे. त्याचा उद्देश आहे की या प्राणायामाद्वारे जे काही भोगवृत्ती आहेत या प्राणामध्ये मर्ज करायचे आहेत. ज्या काही आपल्या क्रिया आहे, ज्या क्रिया करायची रजगुणाची वृत्ती आहे, ती वृत्ती जी आहे या प्राणामध्ये पूर्णपणे प्राणाच्या अग्नीमध्ये जाळून टाकायचं आहे. या प्राणाला आपण खरोखर नियंत्रित करू शकलो पूर्णपणे तर साहजिकच भोगायची वृत्ती त्या प्राणामध्ये जोडून जाईल. हा या यज्ञाचा खरा अर्थ आहे. म्हणजे यज्ञ म्हणले जाळतोय आपण, आपल्या या वृत्ती सगळ्या यज्ञात जाळतोय. आणि म्हणून अष्टांग योगामधला प्राणायाम हा प्रकार जो आहे फार महत्वाचा आहे. आता तर प्राणायामाचा अर्थ खूप चुकीचा घेतला होता, केवळ मन शांत करण्यानंतर इंद्रिय भोग करणे हा त्यामागचा अर्थ घेतला जातो. योगाचा अर्थ खूप वेगळा ऍक्च्युअली. तर इतर 10 वायू, इतर पुढचे पहिले 5 सांगितले, प्राण, अपान, वयान, उदान, समान. त्याचा अर्थ काय आहे तर प्राणवायू जो आहे हा, एक मिनिट, प्राणवायू जो प्राणवायू आपण वरती जातो, खालनं वर जातो, कुठला आहे प्राणवायू. जो वरनं खाली जातो तो आहे अपान वायू
जो आपलं अन्न पचवतो तो आहे समान वायू. जो अ, जो उदा जो जो सगळीकडे पसरला आहे तो आहे उदान वायू. आणि अ, जो 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 सगळ्या वायूंना बांधून ठेवतो आहे समान वायू. ओके, परत सांगतो. प्राणवायू. प्राणवायू जो आहे तो सोडतो आपण तो प्राणवायू. जो आतमध्ये येतो अपान वायू. नंतर जो अन्न पचवतो समान वायू. जो सगळे पसरला आहे तो उदान वायू. आणि जो आत्म्याला वर घेऊन जातो तो उदान वायू. हे 5 वायू आहेत. उरले 10 वायू आहेत. नागवायू. नागवायू आपले ढेकर नियंत्रित करतो. नंतर कुर्मवायू. कुर्मवायू आपल्या डोळ्यांची उघडझाप जी होती ती कुर्मवायू कंट्रोल करतो. त्यानंतर कृकरवायू. कृकरवायू जो आहे तो आपलं झोप, ठीक आहे, कंट्रोल करतो आणि भूक कंट्रोल करतो. देवदत्त वायू आपलं कुरकर वायू जो आहे आपलं भूक कंट्रोल करतो. देवदत्त वायू जो आहे ते आपली जांभई आणि झोप कंट्रोल करतो. आणि धनंजय वायू जो आहे तो पण मृत्यूनंतर जो आहे आपल्या शरीराचं हे आहे ते कुजवण्याचं काम शरीराचा तो आपला हा देवदत्त वायू करतो. हे 10 प्रकारचे आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. या 10 वायूंना नियंत्रित करायचं काम जे आहे ही प्राणायाम प्रक्रिया करत असते. ओके, साहेब जास्त डिटेलमध्ये याची गरज नाही काही, ठीक आहे. आपल्याला काय हा योग प्राणायामाचा योग करायचा नाहीये. थोडं प्राणायाम करू शकता, थोडं मन शांत करायला जपाल, थोडं पुस्तक वातावरणातून प्राणायाम करू शकता. पण वास्तविक जपामध्ये सगळे प्राणायाम वगैरे इन्क्लूड आहे. जास्त डिटेलमध्ये जायची आपल्याला गरज नाही. ओके, पुढचा योग. स्वतःवर काय काय योग पाहिले आपण? एक सर्वोच्च दिव्य योग पाहिला. ओके, परत एकदा सांगा. ओके, पटापट लिहून घ्या. मी लिहून सर. प्राणवायू जो आहे जो आपण बाहेर सोडतो. अपान वायू जो आहे जो आपण आतमध्ये घेतो, जो आत खालच्या दिशेला जातो. समान वायू जो आहे जो आपलं अन्न पचवतो. त्यानंतर उदान वायू जो आहे जो वरच्या दिशेला जातो, खालनं वर जात असतो. व्यान वायू जो आहे तो संपूर्ण शरीर पसरलेला असतो. त्यानंतर नागवायू जो आहे जो आपले ढेकर कंट्रोल करतो. कुर्म वायू जो आहे जो आपल्या डोळ्यांची उघडझाप नियंत्रित करतो. कृकर वायू जो आहे जो आपलं भूक कंट्रोल करतो. देवदत्त वायू जो आपली झोप आणि जांभई कंट्रोल करतो. आणि धनंजय वायू जो आहे तो संपूर्ण शरीर पसरलेला असतो. आणि मृत्यूनंतर जे शरीराचं कुजणं, शरीर कुजतं आपलं, जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत शरीर कुजत नाही. जोपर्यंत प्राण आहे, जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत शरीर कुजत नाही. आत्मा आहे पण शरीर कुजत नाही. पण तोच आत्मा निघाला की शरीर कुजायला लागतं. कशामुळं? या धनंजय वायूमुळं. ते धनंजय वायूमुळे शरीर कुजतं. आणि ज्या व्यक्ती शरीर सोडतो, या पहिले 5 वायू जे आहेत त्या पहिल्या 5 वायूंना घेऊन तो शरीर, आत्मा जो आहे तो शरीर सोडतो. हे वायू जे आहेत पहिले 5 वायू एका प्रकारे सूक्ष्म शरीराचा भाग असल्यापैकी आहेत. कधी म्हणून प्राण गेला, आपण आत्मा गेला होतो कधी व्यक्ती मेल्यावर काय म्हणतो? त्या माणसाचा प्राण गेला. प्राण गेला म्हणजे हा प्राण वायू त्याला घेऊन गेला. या प्राण वायू बरोबर हा बाहेर पडला. म्हणजे गीतेमध्ये 15 श्लोक आहे ना, श्रोत्रम चक्षुस्पर्शनम च रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनुष्याय विषयानुपसेवते. त्याच्या आधीचा कुठला? शरीरम यद्वा आपनोते ज्येष्ठापचरा गृहीत त्वैतान संयाती वायुर्गंधा इवाशयात. जसं वायू जो आहे हा गंध घेऊन जातो. गंध कोणाचा गुण आहे? स्थायूचा, पृथ्वी. ओके, पृथ्वीला गंध असतो. पण गंध पसरतो कशामुळं? वायूमुळं. हा वायू पृथ्वीवरचा गंध घेऊन पसरतो. त्याचप्रमाणे हा प्राणवायू गंधाला पृथ्वीवरचा गंध वायू पसरतो. त्यामुळे हा प्राणवायू आत्म्याला घेऊन दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. एनॉलॉजी आहे त्यामध्ये. स्वतःवर बघितल्यामुळे यज्ञ कोणते कोणते? एक दिव्य यज्ञ बघितला, त्यानंतर एक कर्मकांडी लोकांचा यज्ञ बघितला, ज्ञानी लोकांचा यज्ञ बघितला, ब्रह्मचर्य यज्ञ बघितला, गृहस्थांचा यज्ञ बघितला आणि अष्टांग योगाचा यज्ञ बघितला. 6 प्रकारचे यज्ञ आता बघितले आपण. आता पुढचा यज्ञ. पुढचा यज्ञ हा तांचू लोकांचा यज्ञ. ओके, द्रव्ययज्ञास्तपो यज्ञास योग यज्ञास तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश यतयः संशित व्रतः. काही जण कठोर व्रत करून तपोयज्ञास, काही जण आपल्याकडे द्रव्यांचा यज्ञ करून
कुठल्या द्रव्याचा यज्ञ करतात ते? तर काही लोक, धनाढ्य व्यापारी लोक धार्मिक संस्था उघडतात, धर्मशाळा, अन्नक्षेत्रे, अतिथीगृहे, अनाथालय, विद्यापीठ, इस्पितळे, वृद्धाश्रम या संस्थांना दान करतात. हा आहे द्रव्य यज्ञ. गृहस्थाला द्रव्य यज्ञ सांगितलं गेलं का दान करणं सोपी गोष्ट नाहीये. पैशावर आसक्ती असते. आपला पैसा शुद्ध करायचा असेल तर गृहस्थांना दान करणं अपेक्षित आहे. आपला पैसा भगवत सेवेत दान करणं अपेक्षित आहे. दान केल्यावर त्या पैशाची पापं असते, कारण पैसा कमवताना थोडी तरी पापं त्यामध्ये झालेली असतातच. शुद्धपणे कोणताच पैसा कमवला जात नाही. आणि ती पापं धुवून काढायची असतील तर हा द्रव्य यज्ञ करणं रेकमेंडेड सांगितलेलं आहे. ओके, सो द्रव्य यज्ञास, तपोयज्ञास, तपस्या करून. कोणत्या कोणत्या लोक तपस्या करतात? चातुर्मास्य व्रत, चांद्रयान. तर चातुर्मासामध्ये प्रामुख्यानं लोक केस कापत नाहीत, लोक विशिष्ट प्रकारचे अन्न पदार्थ ग्रहण करत नाहीत. एका महिन्यात दूध खात नाही, एका दही खात नाही, एका महिन्यात भाज्या खात नाहीत, एका महिन्यात उडीद खात नाहीत. 4 महिन्यात ना, एका दूध वर्ज्य असतं, एका दही वर्ज्य असतं, एकात उडीद वर्ज्य असतं, एकामध्ये पालेभाज्या वर्ज्य असतात. काय? सो का बरं? संयम ठेवण्यासाठी, तपस्या करण्यासाठी. दिवसातून 2 वेळा अन्न ग्रहण करीत नाहीत किंवा घर सोडून जात नाहीत. जीवनातील सुखाच्या अशा यज्ञाला तपोमय यज्ञ असे म्हणले जाते. उद्देश काय आहे? तपस्या करून इंद्रिय संयमित करणं, दान करून इंद्रिय संयमित करणं. उद्देश आहे इंद्रिय संयमित करण्याची. पण जोपर्यंत इंद्रिय संयमित करणार नाही तोपर्यंत वरती मार्गक्रमण होणार नाही. त्याला यज्ञ म्हणले. योग यज्ञास, योग यज्ञ कसं म्हणले? तर असे काही लोक जे पातळ योगमध्येचं पालन करतात त्याला म्हणले योग यज्ञ. त्यानंतर स्वाध्याय ज्ञान यज्ञ, स्वाध्याय यज्ञ. काही ज्ञानी लोक सतत उपनिषद वाचून, ब्रह्मसूत्र वाचून, वेदांत सूत्र वाचून त्यावर मनन चिंतन अनेक वर्ष करून आपल्या सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करतात. तो झाला स्वाध्याय ज्ञान यज्ञ. यतयः संशितव्रता. तर अशा ज्ञानामध्ये प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन करून प्रबुद्ध होतात. पण प्रभुपाद सगळ्यात शेवटच्या 4 ओळीत येतात तात्पर्यामध्ये, हे सर्व योगी निष्ठेनं विविध प्रकारचे यज्ञ करण्यामध्ये मग्न असतात आणि जीवनात उन्नत अवस्थेच्या शोधात असतात. पण कृष्ण भावना या सर्वांपासून भिन्न आहे. पण कृष्ण भावनेमध्ये प्रत्यक्ष भगवंताची सेवा केली जाते. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही प्रकारच्या यज्ञाद्वारे कृष्ण भावनेची प्राप्ती करता येत नाही. कृष्ण भावना केवळ भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक भक्तांच्या कृपेद्वारेच प्राप्त करता येते. पण कृष्ण भावना ही दिव्य आहे. ओके, सो हे अजून 3-4 प्रकारची यज्ञ झाली. आता थोडाच प्राणायामामधला किंवा अजून डिटेल यज्ञ सांगितलं. माझी गरज काय बघता वाटली की अर्जुन मला प्रश्न पडला की नक्की प्राणायाम यज्ञ काय आहे. हा काहीसा प्रश्न अर्जुन मनात पडलाय आणि तो डिटेलमध्ये भगवंतांनी श्लोक क्रमांक 29 मध्ये सांगितलेला आहे. आपणे जुहते प्राणं प्राणापानं तथा परे प्राणापानं गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणा अपारे नियत आहारो प्राणान् प्राणेषु जुहती. काय सांगितले? या व्यतिरिक्त इतर काही लोक जे समाधीस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचं अवलंबन करतात ते प्राणवायूची अपान वायूमध्ये. कसं होईल प्राणवायूची अपान वायूमध्ये? तर 3 गोष्टी आहेत, पूरक, रेचक आणि कुंभक. पूरक म्हणजे काय? सगळ्यांनी अनुलोम विलोम केलाय प्राणायाम कधी? हा आहे पूरक. हा झाला कुंभक, रखून धरणं. हा झाला रेचक. ठीक आहे. जसं मगाशी म्हणलं, जो वायू सोडतो तो काय आहे? प्राणवायू. जो घेतो तो काय आहे? अपान वायू. सो पूरक म्हणजे अपान वायू घेतला तर काय होईल? आता प्राणवायू सोडायचा आहे पण मी कुंभक धरून ठेवलं त्याला. त्या प्राण अपान मिक्स होतात आणि प्राणवायूचं रूपान प्राणवायूची अग्नी अपान वायूच्या अग्नीमध्ये प्राणवायूची आहुती दिली जाते. आणि सोडताना काय सोडतो आपण? प्राणवायू सोडतो. पण आता दोन्ही मिक्स झाल्यामुळे काय एका प्रकारे काय सोडलं आपण? आता अपान वायू सोडलं. सो प्राणवायूच्या अग्नीमध्ये अपान वायूची आहुती दिली गेली. थोडं समजा अवघड आहे पण थोडक्यात समजून घ्या काय होते प्रकार. मला पण डिटेल्स माहित नाही आहेत. मी आचार्याच्या कमेंटमध्ये वाचले फक्त.
काही प्रमाणात अशा गोष्टी इथं घडत असतात. इथे प्राणवायूची अपान वायूमध्ये प्राणवायूमध्ये आहुती देतात आणि शेवटी संपूर्ण श्वासोश्वास थांबून समाधी अवस्था जातात. हे जर रेग्युलरली केलं वर्षानुवर्ष, हजारो वर्ष, तर व्यक्ती एवढा प्रगत होतो तर श्वास न घेता सुद्धा राहता येऊ शकतो. जसं ध्रुव महाराज शेवटच्या महिन्यामध्ये ते 20 दिवसात फक्त एकदा श्वास घेत होते आणि 20 दिवस श्वास न घेता राहू शकत होते. आपण राहू शकतो 20 सेकंद? नाही राहू शकत आपण. पण अशा प्रकारे ते राहू शकतात योगी लोक. आपल्या जीवनात किती श्वास आपण घेणारे फिक्स आहे. आपलं आयुष्य फिक्स आहे म्हणजे काय? जीवनामध्ये किती श्वास घेणार. जर एखाद्याने श्वास कंट्रोल केला त्याचं आयुष्य वाढवता येऊ शकतं. हे योगी लोक हजारो वर्ष आयुष्य असतात. कशामुळं? ते कधी कधी वर्षात एकदा श्वास घेतात आणि परत 10 वर्ष एकदा श्वास घेतात. आणि अशा प्रकारे श्वास वाढवून ते आपलं आयुष्य वाढवतात. हजारो वर्ष, 10,000 वर्ष ते जीवन जगत असतात. सो नंबर ऑफ श्वास फिक्स आहेत. असं म्हणतात ना, बोलल्यावर आयुष्य कमी होतं. शिक्षक लोक जे आहेत, वल्लभी लीला माताजी, आयुष्य कमी आहे आपलं फार. प्रचारकांचं आयुष्य फार कमी आहे. बडबड बडबड भरपूर करतात. सध्या बडबड 1.5 तास प्रभूजी बडबडतायत, कामधंदा नाहीये. बोलल्यावरती आयुष्य कमी होतं का? बोलल्यावर श्वास सारखा घ्यायला लागतो. म्हणजे श्वास पटापट संपतात. शिक्षक लोकांचं आयुष्य कमी का असतं? रेअरली एखादं शिक्षक 90च्या वर जातो. शिक्षक लोक लवकर म्हणतात. बघा मी अनुभवलंय. 80वर हार्डली फार कमी शिक्षक जातात. 80-85 वर शिक्षक लोक असले असतात. तर बोलून बोलून श्वास भरपूर घेतले असतात. आयुष्य घट्ट त्यामुळे. सो हा जो यज्ञ हा अशा प्रकारचा यज्ञ आहे. ओके. आता प्रभुपादांनी ते पूरक, रेचक, कुंभक सांगितलं आहे. ओके. तर ते तुम्ही नंतर वाचा तुमचं. शेवटी प्रभुपाद म्हणतात, परंतु कृष्ण भावनावैत मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेमसेवेत नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिये आपापच नियंत्रित होतात. हे करायची गरज आहे का भक्ताला? एकदा प्रभुपाद चालले होते टॅक्सी त्यांच्या कारमधून आणि त्यांनी काही योगी लोकांना पाहिलं प्राणायाम करताना, योगा करताना. प्रभुपाद म्हणले, व्हेरी गुड, इट्स अ व्हेरी नाईस थिंग. त्याच्या शिष्याने ऐकलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं. अरे प्रभुपाद अष्टांग योगांना व्हेरी गुड म्हणतायत, व्हेरी नाईस थिंग म्हणतायत, असं कसं काय? आणि मग शिष्यानं म्हटलं, चला आपण पण चालू करूया योगा, आपण पण प्राणायाम योगासन चालू करूया. शिष्य लोक गेले प्रभुपादांकडे परवानगी घेण्यासाठी. प्रभुपाद, आम्ही त्या दिवशी बघितलं की तुम्ही त्या योगी लोकांना व्हेरी गुड म्हणलात, मग आम्ही पण हे सगळं करायचं चालू करू का? प्रभुपाद म्हणले, ऍब्सोल्युटली नो नीड. हे करायची भक्ताला काहीही आवश्यकता नाही. प्रभुपाद म्हणतात की भक्तासाठी योग म्हणजे काय आहे? भक्तासाठी व्यायाम म्हणजे काय आहे? डान्सिंग इन द मंगल आरती. मंगल आरतीमध्ये, गुरुपूजेमध्ये, ब्रह्मोत्सवमध्ये, रथयात्रेमध्ये डान्स करणं, कीर्तनामध्ये, ऑफकोर्स कीर्तनामध्ये बरं का, डान्स करणं हे जे आहे हा भक्तासाठी व्यायाम आहे. आणि हाच भक्तासाठी योगासन, बाकी वेगळं करायची काही आवश्यकता नाही, असं प्रभुपादांनी क्लिअर सांगितलंय शिष्याला. परंतु कृष्ण भावना मनुष्य भगवंताच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये नित्य स्थित असल्यामुळे त्याची इंद्रिय आपोआपच नियंत्रित होतात आणि त्याची इंद्रिय नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये संलग्न असल्यामुळे तो इतर तरत होण्याची शक्यताच नसते. म्हणून जीवनाच्या अंती तो स्वाभाविकता भगवान श्रीकृष्ण दिव्य धामामध्ये प्रवेश करतो. यामुळे तो दीर्घायुष होण्याचा प्रयत्न करीतच नाही. त्याला गरज आहे दीर्घायुष व्हायची. बघा, हे लोक दीर्घायुष्याचा प्रयत्न करतायत, पण भक्ताला दीर्घायुष्याची गरज आहे का? नाही, त्याला काहीच गरज नाही दीर्घायुष्य व्हायची. कारण का त्याला माहिती आहे जेवढं आयुष्य मिळाले ते भगवंताच्या सेवेत लावणं. भक्तिसिद्धार्थ ठाकूर आजारी पडले होते. डॉक्टरने तपासलं आणि डॉक्टर म्हणले की जरा कमी बोला, जास्त बोलताय आणि जास्त बोलल्यामुळे आजारी पडलाय. भक्ती ठाकूर म्हणले त्यापेक्षा जीव दिलं बरा, कमी बोलण्यापेक्षा जीव दिलं बरा. आमचं जीवनच बोलणं आहे, आमचं जीवनच प्रचार आहे, प्राण आहे सहित प्रचार. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रचार चालवणारच. भगवंताचं गुणगान करायचे बोलताना मला किती त्रास होतो, आम्ही बोलणारच. हे असं भक्त, कारण त्यांना माहिती आहे इथेही भक्ती करायची आहे आणि मेल्यानंतर भक्तीच करायची आहे. मग जीवन किती जगलं, कमी जगलं काय आणि जास्त जगलं काय फरक पडत नाही. सो कधीही भक्त जास्त जीवन मिळालं तरी तो वैताग येत नाही आणि कमी जीवन मिळालं तरी वैताग येत नाही. तो भगवंतावर पूर्णपणे अवलंबून असतो. जगन्नाथ दादाजी महाराज आयुष्य 144 वर्ष होतं. त्यांना बघता येत नव्हतं, ऐकता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. मग एवढं का जगले ते?
भक्त हा पूर्णपणे भगवंतावर अवलंबून आहे. भगवंताची इच्छा जगावं तर जगेन, भगवंताची इच्छा मरावं तर मरेन, ही भक्ताची भावना असते. ओके. आता या सगळ्या यज्ञांचं फायदा काय होतो? या सगळ्या यज्ञांची परिणती कुठे होते? या सगळ्या यज्ञां मग काय मनुष्य प्राप्त करतो अल्टिमेटली सगळे यज्ञ आपल्याला कुठे घेऊन जातात? असा प्रश्न अर्जुनाच्या मनात पडला. एवढे वेगवेगळे प्रकारचे यज्ञ ऐकले. तर ते सांगितले श्लोक क्रमांक 30 मध्ये. सर्वेपि एते यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषा यज्ञशिष्टामृत भुजो यान्ति ब्रह्म सनातनम. यज्ञाचे प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे सर्व यज्ञ करते पापकर्मातून मुक्त होतात. यज्ञाच्या अविशिष्ट रूपी अमृताची चव घेतल्यामुळे ते सनातन ब्रह्मस्तराची प्राप्ती करतात. सो भले काही यज्ञ भौतिक स्तरावरचे आहेत, पण एक आहे ते यज्ञ करत हळूहळू हळू व्यक्ती पापातनं मुक्त होऊ शकतात बऱ्यापैकी. आणि तो जिथं कुठे आहे तिथं वरती जाऊ शकतो थोड्या प्रमाणात. हे यज्ञ बराच काळ चालणारे आहेत, पण तो ऍटलिस्ट ते पापातनं मुक्त करणारे आहेत. पापातनं मुक्त झाल्यावर अल्टिमेटली काही लाख वर्षाने काय होईना ते सनातन ब्रह्माची प्राप्ती करा. यज्ञाचं उद्दिष्ट आहे भगवत धामाची प्राप्ती करणं, सनातन ब्रह्माची प्राप्ती करणं. काही मार्ग वेगाने आहेत भक्तीचे, काही मार्ग लांब चालत 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 हळूहळू अल्टिमेटली आहेत, पण आहेत अल्टिमेटली सनातन ब्रह्माची प्राप्ती करणं. असं प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये इंद्रिय संयमन करणे हाच या सर्वांचा मूळ उद्देश आहे. यज्ञाचा उद्देश करून इंद्रिय भोग वाढवणे हा नाहीये. प्राणायाम करून, मन शांत करून, शरीर सुदृढ करून जास्त सेक्स करणे, जास्त भोग करणे, जास्त फिरायला जाणे, जास्त हॉटेलमध्ये खाणे हा त्यामागचा उद्देश नाही आहे. म्हणून जोपर्यंत इंद्रिय तृप्ती विरहित स्तरावर स्थित होत नाही तोपर्यंत सच्चिदानंद स्तरापर्यंत उन्नत होऊ शकत नाही. हा स्तर म्हणजेच सनातन किंवा ब्रह्मस्तर. एकदा प्रभुपादा प्रश्न विचारला, प्रभुपाद हाऊ शुड आय बॅलन्स माय मटेरियल लाईफ अँड स्पिरिच्युअल लाईफ? माझं भौतिक आयुष्य आणि आध्यात्मिक आयुष्य कसं बॅलन्स करू? प्रभुपाद म्हणले, वन कॅनॉट बिकम स्पिरिच्युअल विदाउट गिव्हिंग अप मटेरियल लाईफ. आपण भौतिक स्तर सोडल्याशिवाय आध्यात्मिक स्तर होऊ शकत नाही. एक पाय एका बोटीमध्ये आहे, दुसरा पाय दुसऱ्या बोटीमध्ये आहे आणि दोन्ही बोटी चालल्या आहेत. आपली अवस्था काय होईल? एक बोट इकडे चालली आहे, एक बोट इकडे चालली आहे, मध्ये फरफट होईल ना आपली. आध्यात्मिक स्तरावर आल्यावर भौतिक स्तराचा प्रश्न राहतच नाही. प्रत्येक गोष्ट आध्यात्मिक जाती. सो तिचा भौतिक स्तर आला कुठनं? सो भौतिक स्तर राहायची गरज नाही, बॅलन्स करायची गरज नाही. हे जीवनशैली बॅलन्स करायची आहे, भौतिक स्तर बॅलन्स करायचं नाही आपलं. ओके. समजा कोणी यज्ञ केलाच नाही, मला यज्ञ करायची आवड नाही, यज्ञ करणार नाही असं कोणी म्हणलं, त्याची अवस्था काय होईल? भगवंत म्हणतात, नायम लोकोऽस्ति यज्ञस्य कुतो अन्य कुरु सत्तमा. हे कुरुश्रेष्ठा, यज्ञ केल्या विना मनुष्य या लोकांमध्ये किंवा या जीवनामध्ये कधीच सुख प्राप्ती करू शकत नाही. तर पुढील जीवनामध्ये काय सांगावं? अरे इंद्रिय संयमन केल्याशिवाय या जीवनात आनंद मिळणार नाहीये. तर जीवन सोडल्यावर काय होईल तुझी अवस्था? ठीक आहे. सो या जीवनात जरी तुला आनंद पाहिजे असेल तर यज्ञ करणं आवश्यक आहे, इंद्रिय संयमन करणं आवश्यक आहे. अनियंत्रित इंद्रिय भोग जो आहे तो या जीवनातही सुख देत नाही. वेश्या सुखी असतात का? वेश्या खूप दुःखी असतात, अनियंत्रित इंद्रिय भोग करतायत. ठीक आहे. सो अति इंद्रिय भोग हा दुःख असंच कारणीभूत ठरतो. तो सुख या जीवनात देऊ शकत नाही. जास्त खाल्ल्यावर काय होईल? दुःख होईल का सुख होईल? बदाबद खाल्ले, 15 समोसे खाल्ले, प्रसाद आहे चला, ब्रह्मोत्सव आहे, समस्या अनलिमिटेड आहेत, पाहिजे खाऊ शकता. 15 खाल्ले काय तर काय असं काय होईल? त्रास होईल, आजारी पडू, दुःख झालं, त्याचा अध्ययन परिणाम होईल. प्रसाद खाल्याचा अध्ययन परिणाम होईल, पण शरीर दुःखामध्ये राहील, शरीर आजारी पडेल, दुसऱ्या सेवा, दुसरं जग, इतर सेवा हॅम्पर होतील, इतर सेवा पण बंद पडतील. त्रास झाला नाही का प्रकारे? सो अतिभोग हा या जगातील दुःखास कारणीभूत ठरतो. ओके. म्हणून आपण यज्ञ करणं आवश्यकच आहे. म्हणून प्रभुपाद शेवटच्या वेळेत येतात, म्हणून जर पूर्वी सांगितल्याप्रमाणे यज्ञ केल्यामुळे सिद्धी प्राप्त होते, मनुष्य वेदानुसार यज्ञ इच्छुक नसेल तर तो या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा कशी करू शकेल? अन्य लोक अन्य शरीराविषयी काय बोलावे? अनियंत्रित लोक कधीच वरच्या स्तरावर जाऊ शकत नाहीत. म्हणजे रजगुणी आहेत, तमगुणी आहेत. ऊर्ध्वं गच्छति सत्त्वस्तो मध्ये तिष्ठन्ति राजसो जघन्य गुणवृत्तिस्तो अधो गच्छन्ति तामसो.
विविध स्वर्गामधील लोकांमध्ये विविध प्रकारचे सुखे उपलब्ध असतात. त्या सर्व ठिकाणी विविध प्रकारचे यज्ञ करणाऱ्या मनुष्यासाठी अमर्याद सुख उपलब्ध आहे. परंतु एखाद्या मनुष्यास प्राप्त असे परमोच्च सुख म्हणजे कृष्ण भावनेद्वारे आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करणे होय. आणि म्हणून कृष्ण भावनामय जीवन हेच भौतिक जीवनाच्या सर्व समस्यांचे समाधान आहे. ओके. 32वा श्लोक. एवं बहुविधा यज्ञा विदतां ब्राह्मणो मुखे कर्मजान विद्यतान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसी. हे सर्व प्रकारचे यज्ञ वेदसंमत आहेत आणि ते विविध प्रकारच्या कर्मापासून उत्पन्न आले आहेत. त्यांना जाणल्यावर तू मुक्त होशील. जरा श्लोक 38 अध्यायामधला. आपण ज्यावेळी चक्र बघितलं होतं, प्रकृती चक्र बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण? ठीक आहे. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवात यज्ञात भवति पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भवात. अन्नात मनुष्य म्हणतो, मनुष्य अन्नात म्हणतो, अन्न पावसात म्हणतो, पाऊस यज्ञात म्हणतो, यज्ञ कर्मात नाही येतो. कर्म कुठं नाही येतो? ठीक आहे. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धिम ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आठवते हे श्लोक? कर्म ब्रह्मोद्भवम विद्धिम. कर्म हे वेदांमधनं येतं. सो बघ इथं काय सांगितलंय? यज्ञ कुठनं आले? यज्ञाचा आधार काय आहे? ओके. हे सर्व प्रकारचे यज्ञ वेद संमत आहेत. सर्वे एवं बहुविधा यज्ञा विततां ब्रह्मणो मुखे. ब्रह्म म्हणजे इथं यज्ञ. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धिम. यज्ञ कर्मात आले, कर्म ब्रह्मात आले म्हणजे वेदामधून आले. सो इथं काय म्हटलं? वेद पण यज्ञ पण कुठून आलेत? वेदांमधून आलेत. आणि हे जाणल्यावर तू सगळ्या प्रकारच्या कर्मात मुक्त होशील. अल्टिमेटली तू कर्म करशील यज्ञाच्या आनंदासाठी. आणि यज्ञाच्या आनंदाचे कर्म केल्यामुळं त्याचे रिॲक्शन येणारच नाही. म्हणून ते जाणल्यावर तू मुक्त होशील. नुसतं जाणल्यावर मुक्त होणार नाही, जाणल्यावर त्यामुळे काम करशील आणि काम करून मुक्त होशील. ओके. आता कम्पेअर करायचं म्हणलं आतापर्यंतच्या यज्ञांमध्ये तर कुठला यज्ञ चांगला? तर ते भगवंत सांगताहेत श्लोक क्रमांक 33 मध्ये. आणि तिथं ही यज्ञाची सिरीज आपली संपती आहे. ओके. श्रेयान द्रव्यमय यज्ञात ज्ञान यज्ञा परंतपा सर्व कर्माखिलम पार्था ज्ञाने परिसमाप्यते. परंतु हे परंतपा केवळ द्रव्य यज्ञ करण्यापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. अंततः पार्था सर्व यज्ञांचे परिवसन दिव्य ज्ञानामध्ये होते. हा श्लोक कसं समजून घ्यायचा आपण? की ज्ञान यज्ञ सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे इतर यज्ञांपेक्षा. का बरं? कारण का इतर यज्ञांमध्ये ऍक्टिव्हिटी आहेत, कर्म आहेत, पण ज्ञानयोगाचा स्तर काय आहे? आपण तिसऱ्या अध्यायात शिकलो. आठवते कोणाला? कोण व्यक्ती ज्ञानयोगाचं पालन करू शकतो? यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतुष्टस्य मानवः आत्मान संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. जो आत्म्यात आनंद घेऊ शकतो तो काम सोडतो. नैव तस्य कृते नार्थो ना कृते नेह कश्चनः न चाशित सर्वभूतेषु कश्चित अर्थ व्यापाशिता. आठवते 3रा अध्याय विसरला आपला. 3रा अध्याय 2 आठवड्यातच. पण गीतेमध्ये कनेक्शन आहे. गीतेमध्ये कनेक्शन आहे का अध्याय दुसऱ्या अध्यायाशी? तर बघा इथं काय सांगितलंय? सर्वम कर्माखिलम पार्था ज्ञानम परिसमाप्यते. ज्यावेळी हे यज्ञ करून करून शुद्धीकरण होईल शुद्धीकरण, त्यावेळी व्यक्ती ज्ञानयोग स्तरावर जाईल. दान करून करून, यज्ञ करून करून, प्राणायाम करून करून व्यक्ती ज्ञानयोग स्तरावरती येईल. त्या ज्ञानयोग स्तरावर त्याला कर्म करायची गरज पडणार नाही. आणि म्हणून हा ज्ञान यज्ञ आहे हा सर्वश्रेष्ठ आहे. या सगळ्या कर्मयोगाचं कर्मयोगाचं रूपांतर, कर्मयोगाची संसिद्धी काय आहे? ज्ञानयोग स्तरावर येणे. योगश्री आठवा. निष्काम कर्मयोग मग ज्ञानयोग. डायरेक्ट कोणी ज्ञानयोगावर जम्प करू शकत नाही. पहिला निष्काम योगाची प्रॅक्टिस त्याला करावीच लागते. सो मग तो ज्ञानयोग स्तरावरती येऊ शकतो. म्हणून ज्ञानयोग हा ज्ञानयज्ञ हा सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे. ओके. प्रभुपाद तात्पर्यामध्ये भक्तीच्या अँगलला प्रभुपाद देत आहे तात्पर्यामध्ये शेवटच्या काही ओळीमध्ये. ज्ञानप्राप्ती झाल्या विना यज्ञ हे भौतिक स्तरावरच राहतात. जसं मगाशी म्हटलं मी की आपण योग्य ज्ञानात जप केला नाही तर
आपण भौतिक स्तरावर जप करत आहोत, तसं ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय भक्ती स्तरात आणि त्यापासून कोणताही आध्यात्मिक लाभ होत नाही. सो जपावरून आध्यात्मिक लाभ होणार नाही, आपण भगवंताच्या सेवेसाठी जप करणार नाही. वास्तविक ज्ञानाची परिणती दिव्य ज्ञानाच्या अत्युच्च स्तरामध्ये म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये होती. उन्नत दिव्य ज्ञानाविना यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मेच हो. तरी जेव्हा हा यज्ञ दिव्य ज्ञानाच्या स्तरावर उन्नत केलं जातं तेव्हा अशा सर्व यज्ञ कर्मांना आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. आपला जप पण यज्ञ आहे, पण इस्कॉन मध्ये यायच्या आधी, भक्तांच्या संपर्कात यायच्या आधी आपण जप करायचो की नाही? पण हरिकृष्ण मंत्र म्हणायचो गणपती आरच्या वेळी, म्हणायचो ना, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. तर त्या आध्यात्मिक लाभ व्हायचा आपल्याला नाही, तो फक्त पुण्य स्तरावरती होता. बरेच आपण त्या पुण्याचं आपलं अंडरस्टँड असायचं, आपण असं म्हणायचं म्हणून काय त्याला काहीच आपलं अंडरस्टँड आपल्याला म्हणत होतं. पण मॅक्सिमम लोक जे करतात ते पुण्य स्तरावरून करतात. सो तो मंत्र पुण्य मिळतं, भक्ती मिळत नाही. पण तीच गोष्ट, तोच मंत्र आपण भक्तांच्या मुखात ऐकून, भक्तांकडनं ज्ञान घेऊन जप चालू केला, आपला आध्यात्मिक अनुभूती येऊ लागली. कारण का त्यामागची भावना बदलली, त्यामागचं ज्ञान जे होतं ते बदललं. मग ज्ञानाला फार महत्व आहे. पण भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर सिद्धांत जाणून घेणं, ज्ञान जाणून घेणं फार आवश्यक आहे. सिद्धांत बलिया चित्ते नाकरे आलस, इहा आहे ते कृष्ण लागी सुदृढ मानस. ओके, अशा प्रकारे आपण 23 ते 33 मध्ये, 25 ते 33 मध्ये हे सगळे यज्ञ कसे ज्ञानाकडे घेऊन जातात. म्हणून काय गोंधळ आहे सगळ्यामध्ये की का सांगितलं भगवंताने यज्ञ? कारण मला प्रश्न आला, यज्ञ आचरता कर्मात यज्ञ कोणते आहेत? वेगळ्या प्रकारचे यज्ञ अल्टिमेटली कसे ज्ञान योगाकडे घेऊन जातात, हा थीम आहे भगवंतांनी त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. ओके, आता शेवटचा सेक्शन आपल्या अध्यायातला, आपण अध्याय संपवणार आहोत आता. तो काय सेक्शन आहे अध्यायातला? शेवटचा सेक्शन जो आहे तो की भगवंत सांगणार आहेत, अर्जुनाने मला प्रश्न पडला हे सगळं ऐकल्यानंतर, ज्ञाने परिसमाप्यते कळलं, पण ज्ञान प्राप्त कसं करायचं? एका प्रकारे भगवंतांनी सांगितलं आधी की ज्ञान प्राप्त करायचं तर परंपरा पाहिजे. सुरुवात भगवंतांनी ज्ञानप्राप्तीची परंपरेपासून केली आहे. पण तरी पण एवढं सगळं डिटेलमध्ये अर्जुन ऐकलं आणि त्याला वाटलं की मला ज्ञान पाहिजे हे, आणि त्या ज्ञानाच्या स्तरावर मला यायचं आहे. सगळ्यात पहिली महत्वाची स्टेप कोणती? आणि त्याला उत्तर भगवान देत आहे की ज्ञान प्राप्ती गुरुप्राप्ती विना शक्य नाही. म्हणून भगवंत म्हणतायत, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनास्तत्वदर्शिना. आध्यात्मिक गुरुकडे जाऊन तत्व जाणण्याचा प्रयत्न कर, नम्रपणे त्यांना प्रश्न विचार आणि त्यांची सेवा कर. आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतात, कारण त्यांनी तत्व जाणलेले असते. तत्व जाणले असते, त्यामध्ये ज्ञान प्राप्ती करू शकतात. सो गुरुकडे गेलं पाहिजे, गुरुकडनं ज्ञान घेतलं पाहिजे. कुठल्या गुरुकडनं? तत्वदर्शी गुरुकडनं. तत्वदर्शी गुरु तत्व आपल्याला प्रदान करू शकतात. वास्तविक गुरुकडे आपल्याला काय मिळतं? ज्ञान मिळतं म्हणजे काय मिळतं ऍक्च्युली गुरुकडनं? येस वल्लभी लीला माताजी, गुरुकडनं ज्ञान मिळतं अर्थ काय? आपलं मुख्य ध्येय काय आहे ते आपल्याला समजतं, जीवनाचा उद्देश समजतो. तो तर वाचून पण समजतो ना. गुरुकडे समजण्याची गरज काय? तुम्ही गुरु न घेता डायरेक्ट गीता वाचते, तुम्हाला कळलं असतं प्रबंधाकडनं काय. त्यांची सेवा करून आपलं हृदय हळूहळू शुद्ध होतं, भगवंतांची सेवा करण्याची इच्छा निर्माण होते. नाही, गुरु ते म्हटले ना की गुरु आपल्याला ज्ञान प्रदान करतात. सो गुरु ज्ञान प्रदान करण्याचा अर्थ काय? ते ज्ञान पुस्तकात देऊ शकतो. हा, सेवा करून हृदय शुद्ध होईल मान्य करतो, कारण त्यांना ते ज्ञान माहीत आहे, अनुभवलेलं आहे. हा. पण समजा आपले शिक्षा गुरु आहेत, म्हणजे आपले शिक्षा गुरु शुद्ध भक्त नाहीयेत, अजून प्रेम स्तरावर गेले नाहीयेत, प्रत्यक्ष याची देही याशिवाय कृष्णाने पाहिलेलं नाही अजून. सो ते आपल्याला तत्व प्रदान करतात, ज्ञान प्रदान करतात म्हणजे काय करतात? अजून कोण उत्तर येऊ शकेल? येस श्रद्धा माताजी. त्यांच्या गुरुंकडून त्यांनी ते ऐकलेलं असतं ते. हा, म्हणजे काय? मला जो एक शब्द पाहिजे, बरोबर बोलला तुम्ही, एक शब्द मला अपेक्षित होतो तुमच्याकडे येत नाही. गुरु हे म्हणजे भगवंतांच्या आणि आपल्या मधले मेडिएटर असतात ना, त्याच्यामुळे बरोबर, मग अगदी गुरु इज बरोबर आहे. इम्पॉर्टंट. पण आपल्याला आपले आता जे करंट शिक्षा गुरु जे आहेत
ते जरूर नाही प्रेमस्थळावर असतील आणि मोस्टली नाही आहेत. ओके, कारण ते पण साधना करतायत आणि ते पण वर जायचा प्रयत्न करतायत. पण आपल्याला ते ज्ञान देतात नक्की प्रदान काय करतात? येस सुप्रिया माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हे जे गुरु जे ज्ञान देत आहेत आता, शिक्षा गुरु वगैरे, हे यांच्या स्वतःचं ज्ञान नाहीये, तर ते परंपरेनुसार जे ज्ञान आलेलं आहे ते ज्ञान हा आपल्याला सांगतात. मान्य मान्य, परंपरेचं ज्ञान आलं सगळं मान्य मला. ठीक आहे ठीक आहे, सांगतो तुम्हाला उत्तर. की एखादा व्यक्ती, बघा, आपण कुठल्याही सत्संगाला जातो, तुमच्या गावाला सत्संगाला जावा, भक्ती शास्त्रीमध्ये या, महाराजांचा क्लास आहे का, प्रभुपादांचा क्लास आहे का, अल्टिमेटली काय सांगितले? भगवंत कोण आहेत, आपण कोण आहे, भक्ती कशी करायची, हरिकृष्ण जपायचं, भगवंत हे सांगितलं असं ना. आता एवढी तात्पर्य असते, काय सांगितलं अल्टिमेटली ते सांगितलंय. पण ज्यावेळी याच गोष्टी आपण आपल्या शिक्षा गुरुकडून आहेत, आपल्या हृदयात काय ती श्रद्धा येते. सो गुरु ज्ञान प्रदान करतो म्हणजे काय? ज्या श्रद्धेपर्यंत गेलेले आहेत ती श्रद्धा आपल्याकडे परिवर्तित करत असतात. तेच आपल्या गुरुकडनं आपण ऐकतो, ती श्रद्धा आपली वाढते हृदयामध्ये. त्याचं रिअलाइज नॉलेज जे आहे, जेवढं कोणी रिलेशन प्राप्त केलेलं आहे, ते आपल्यामध्ये ते प्रदान करत असतात. ते श्रद्धा आपल्यात ती घालत असतात. त्याला म्हणतात ज्ञान प्रदान करणं, तत्व प्रदान करणं. सो म्हणून म्हणतात ना की आपला जो दीक्षागुरु असला पाहिजे हा शुद्ध भक्त असला पाहिजे. का? म्हणजे श्रद्धा पण शुद्ध असते. आयडी प्रभुपाद म्हणतात की जोपर्यंत प्रेमस्तरावर जात नाही तोपर्यंत आपण दीक्षा देऊ नये, आपण गुरु होऊ नये. का जो मधल्या स्तरावर कोणी गुरु झाला तो मॅक्सिमम काय देऊ शकेल तो भक्ताला, आपल्या शिष्याला? जेवढी त्याची श्रद्धा आहे तेवढीच देऊ शकेल, त्याच्यावरच देऊ शकणार नाही. पण आयडियली दीक्षागुरु सर्वोच्च प्रेमस्तराचा असला पाहिजे. पण तो आपल्याला काय प्रदान करतो? तेवढ्या स्तरावर श्रद्धा प्रदान करू शकतो. आपण प्रचार करतो, का बरं आपण तेवढ्या प्रमाणात लोकांमध्ये परिवर्तन करू शकत नाही? आपल्या श्रद्धेचा स्तर तेवढा उच्च नाही अजून. आपण म्हणलं लोकांना आपण शरीर, आपण आत्मा आहोत, लोकांना तेवढं पटणार नाही, कारण आपली तेवढी श्रद्धा नाहीये. ठीक आहे, भक्ती करा सगळं काय होऊन जाईल, आणि आपण कुठे जातो? घाबरतोय. अरे बापरे, मी बोललो पण खरं होईल का नाही? आपला पण प्रश्न विचारला, प्रभूजी ही समस्या आहे, ती समस्या आहे, ती समस्या आहे, काय करू काय करू? हरे कृष्ण कर, सगळं होऊन जाईल असं आपण डेफिनेटली म्हणू शकत नाही, पण तेवढी श्रद्धा आपली नाहीये. पण प्रभुपाद सांगायचे आपण शरीर, आपण आत्मा आहोत, लोकांना पटायचं, मोठ्या प्रमाणात लोकांची परिवर्तन व्हायची, हिप्पी लोकांची परिवर्तन व्हायची एक वाक्य बोलून. का? ती श्रद्धा प्रभुपाद त्यांच्यामध्ये परिवर्तित करू शकते. प्रभुपाद कुठले लेक्चर, कुठले हायफाय लेक्चर, हायफाय फिलॉसॉफी, हायफाय स्टोरीज आकर्षक बोलले प्रभुपाद कधी नाही, सिंपल लेक्चर्स. पण ती श्रद्धा ते परिवर्तन, ह्याला म्हणतात तत्वदर्शन. ते प्रभुपाद तत्व पाहतायत आणि तत्व ते आपल्याला प्रदान करू शकतात, ह्याच्या मागचा अर्थ आहे. सो जेवढं आपण तत्व अधिक जाणून घेऊ, ते तत्व आपण अनुभवू शकू, तेवढं आपण दुसऱ्यांना प्रदान करू शकू. सो आपण पहिला जाणून घेणं आवश्यक आहे. ओके, आणि हे कधी होईल? हे सेवा केल्यावर होईल. सो वेदामध्ये सांगितले की तस्मात गुरुप्रपद्येत नाही, स एवा गुरु गच्छेत समित प्राणी शत्रुया ब्रह्मनिष्ठा. की जर आपलं वैदिक ज्ञान पाहिजे असलं, गुरुकडं लाकडं होऊन गेलं पाहिजे यज्ञामध्ये अर्पण करण्यासाठी, आणि गुरुला अत्यंत नम्रपणे पृच्छा केली पाहिजे, गुरुची नम्रपणे सेवा केली पाहिजे, आणि तरच ते ज्ञान आपल्यामध्ये येऊ शकेल. आजच्या युगात लोकांकडे फक्त माहिती आहे, ज्ञान नाहीये. म्हणजे काय? त्या माहितीची अनुभूती नाहीये. गुगलद्वारे, AI द्वारे, जेमिनीद्वारे, चॅट जीपीटीद्वारे माहिती प्रचंड उपलब्ध आहे. युट्यूबद्वारे, व्हॉट्सअपद्वारे ज्ञान प्रचंड आहे, माहिती प्रचंड आहे, पण त्याची अनुभूती नाही आहे. कारण अनुभूती का नाही आहे? कारण गुरुची सेवा त्यामध्ये नाही आहे. गुरुची सेवा न केल्यामुळे, गुरुकुलात राहून गुरुची सेवा न केल्यामुळं ती अनुभूती त्यांना आलेली नाही आहे. त्यामुळे ते ज्ञान खूपच सुपरफिशियल स्तरावरती राहतं, आणि त्या ज्ञानामध्ये त्याचा गोंधळ अधिक वाढतो. ते गोंधळातनं मुक्त होऊ शकत नाही. या सेवेचं काय महत्व आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर ज्यावेळी 2000 आय थिंक 10 साली, 11 साली आमचे गुरु महाराज परमपूज्य राधा महाराज वृंदावन यात्रा घेऊन गेले होते, आणि त्या वृंदावन यात्रेमध्ये साधारण 5 ते 6, आता संख्या वाढली पण त्यावेळी 5,000 भक्त यायचे साधारण त्यावेळी 2011-12 साली यात्रेला. आणि महाराजांना गोवर्धनची जी गिरिराज मिष्ठान भांडार आहे ते सोनपापडी फार आवडतं. सो महाराजांनी गुणगान केलं गिरिराज मिष्ठान भांडार सोनपापडीचं,
आणि जर परिणाम असा झाला की 5,000 भक्तांनी ती सोनपापडी खरेदी केली आणि भरपूर धंदा त्या 1-2 दिवसामध्ये त्या गिरिराज मिष्ठान भांडारचा झाला. आता महाराजांची खूप इच्छा होती की सोनपापडी आपल्या चौपाटी मंदिरामध्ये बनली पाहिजे आणि महाराजांनी खूप प्रयत्न केला होता, खूप भक्तांना सांगितलं. महाराजांकडे काही शिष्य आहेत जे IIT आहेत, गौराम प्रभू, राधा वल्लभ प्रभू, आनंद मोहन प्रभू, हे सगळे IIT शिष्य आहेत जे किचनमध्ये काम करतात बघा, ते स्वयंपाक करतात भक्तासाठी. त्यांना सांगितलं तुम्ही प्रयत्न करा, त्यांनी खूप प्रयत्न केला पण त्यांना जमले नाही. महाराजांच्याकडे भरपूर माताजी शिष्य आहेत जे महाराष्ट्रीयन पदार्थ बनवू शकतात, बंगाली बनवू शकतात, गुजराती बनवू शकतात, उडिया बनवू शकतात. त्यांनी प्रयत्न केला पण गिरिराज सारखी चव येत नाही. बनली, चांगली बनली, ओके. महाराज म्हणाले ठीक आहे, ओके, पण ती येत नाही. काय केलं पाहिजे? सगळे म्हणले महाराज काय करू, हेच मॅक्सिमम करू शकतो, याच्यापेक्षा असं करू शकत नाही. सगळा प्रयत्न करून बघितला आम्ही. महाराजांनी विचार केला की गिरिराज मिष्ठाभांडाला आपण सांगूया, आम्हाला ट्रेनिंग द्या थोडंसं. सो महाराज गेले आणि विनंती केली पर्सनली की बरे आमच्यावरचा एवढा खप झालाय, जर आम्हाला मदत कर. आमच्या काही 2-3 शिष्यांना आम्ही ठेवतो इथं, त्यांना ही रेसिपी शिकवा. आणि गिरिराज महाराज पण खुश झाला की ठीक आहे बाबा, एवढा धंदा माझा झालाय, पण शिकूया. तर 3 शिष्य, राधा वल्लभ प्रभू, राधा द्युती प्रभू आणि दामोदर प्रभू, हे 3 ब्रह्मचारी राहिले. काय शिकण्यासाठी? सोनपापडी शिकण्यासाठी. किती दिवस ट्रेनिंग? 1 महिना ट्रेनिंग. तो म्हणला मी 1 महिना ट्रेनिंग लागेल आणि 1 महिना ट्रेनिंग झाल्यावरती एक्झॅक्ट अशी सोनपापडी ते बनवू शकतील. तिघे IIT, बाय द वे तुम्हाला सांगतो, तिघे IIT नाहीत. राधा वल्लभ प्रभू IIT नाहीत, राधा द्युती प्रभू IIT नाहीत, दामोदर प्रभू IIT नाहीत. IIT पास आउट. आणि तिघही सेवा तिथेही थांबले सॉरी ट्रेनिंग घेण्यासाठी. आणि ट्रेनिंग गेल्यावर जेव्हा गेले ते त्यांना काय वाटलं, रेसिपी सांगतील आणि रेसिपी करून 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 आपल्याकडे घेतील, वारंवार रेसिपी करून करून घेतील. पण पहिले 15 दिवस त्यांना गॅसकडं फिरकू दिलं नाही. पहिले 15 फक्त कढया घासायच्या, काळ्या काळ्या घाण झालेल्या मिठाईच्या कढया घासून काढायच्या, हेच सेवा. आणि त्यांना आश्चर्य वाटलं, अरे मी काय करतोय, आम्ही तर आलोय सोनपापडी शिकण्यासाठी आणि कढया घासून घेतल्या जातात. पण महाराज सांगितलं ते जे काय सांगितलं चुप चुपचाप करायचं. 15 दिवस या भक्तांनी फक्त कड्या घासून काढल्या. कड्या घासून 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 हृदय शुद्धीकरण झालं आणि मग रेसिपी सांगितली. आणि मग रेसिपी सांगितल्यावर ते करून दाखवल्यावर त्यांच्या केली आणि जेव्हा ते मंदिरामध्ये आले आणि ज्यावेळी सोनपापडी बनवली त्यावेळी महाराज म्हणले हा आता ती सोनपापडी जी आहे ती एक्झॅक्टली मॅच होते. बघा, हे आहे सेवेचं महत्व. सेवा कर हृदय शुद्ध झालं तेव्हा रेसिपी घुसली हृदयामध्ये आणि मग ती रेसिपी चांगल्या प्रकारे बाहेर प्रकट झाली. कर्ण अर्जुनमध्ये हाच फरक होता. का कर्ण महान नाही आणि अर्जुन महान आहे? लोकांमध्ये खूप मोठा गैरसमज आहे महाभारतामध्ये की कर्णाला द्रोणाचार्य ज्ञान दिलं नाही पण कर्ण सूतपुत्र होता. हे चुकीचं विधान आहे. महाभारत वाचा ऍक्च्युअल जाऊन, ओपन चॅलेंज माझं तुम्हाला. मी वाचले महाभारत 1,00,000 श्लोकांचं. द्रोणाचार्याने कर्णाला शिकवलं होतं, पण जर कर्णानं ब्रह्मास्त्र शिकवायचा हट्ट धरला, द्रोणाचार्य म्हणाले ब्रह्मास्त्र शिकवायचं असेल तर विशिष्ट तपस्या करणं आवश्यक आहे. ती तपस्या कर तरच ब्रह्मास्त्र देता येतं. आणि ती तपस्या करण्याची इच्छा नव्हती. अर्जुन तयार झाला तपस्या करायला आणि तपस्या झाल्यावर अर्जुनाला ते ब्रह्मास्त्र शिकवलं द्रोणाचार्याने. पण कर्णाला तपस्या करायची इच्छा नव्हती. कर्णाला मी महान आहे, मला न तपस्या करता मिळालं पाहिजे ते. द्रोणाचार्याला मिळणार नाही. आणि मग तो म्हणला की तुमच्याकडनं मिळणार नसेल तर मी तुमच्या गुरुकडनं जाऊन घेईन. आणि कर्ण गेला गुरुकडं आणि गुरुकडं जाऊन खोटं सांगितलं परशुरामांना की मी ब्राह्मण आहे. ब्रह्मास्त्र घेतलं पण परशुरामांना कळलं की ब्राह्मण नाही क्षत्रिय आहे. आणि परशुरामांना शाप दिला की तू ज्यावेळी हे ज्ञान तुला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा तू मंत्र विसरशील. आणि अर्जुन बरोबर युद्धामध्ये कर्ण हे मंत्र विसरला बरोबर ब्रह्मास्त्र सोडण्याचे. आणि अर्जुन ब्रह्मास्त्र धरलं पण कर्ण ब्रह्मास्त्र सोडू शकला नाही आणि त्या ब्रह्मास्त्राद्वारे कर्णाचा वध झाला. बघा, सो गुरुला खुश केलं आपल्या सेवेद्वारे तरच गुरुचं ज्ञान आपल्या हृदयात घुसतं. पण गुरु जर असंतुष्ट झाला तर मात्र ते ज्ञान हे आपल्याला काहीच कामाचं राहत नाही. गुरुचं फार महत्व आहे. म्हणून तद्विधी प्रणिपातेन, उद्धटपणे नाही, अत्यंत नम्रपणे, परिप्रश्नेनं, योग्य ते प्रश्न विचारून, अनावश्यक प्रश्न नाही, योग्य ते प्रश्न विचारून
सेवया, तरच हे गुरुकडनं तत्व आपल्या हृदयामध्ये घुसतं. ओके, तर पुढचं आपण फास्ट मध्ये घेऊ शकतो, एवढं काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, आता हे ज्ञान मिळाल्यावर फायदा काय होईल? ओके, हे ज्ञान मिळाल्यावर काय आपल्याला फायदा होईल? कसं ओळखायचं की ज्ञान माझ्याकडे पूर्णपणे आलेलं आहे? हा प्रश्न अर्जुनाला पडला आणि तो उत्तर भगवंतांनी श्लोक क्रमांक 35 दिले. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडवा येन भूतान्यशेषाणि द्रक्ष्यास्यात् मन्यथो मयि. आत्मसाक्षात्कार जीवांकडून वास्तविक ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तू पुन्हा मोहित होणार नाहीस, कारण या ज्ञानात तू पाहशील की सर्व प्राणी मात्र हे परमात्म्याचा अंश आहेत आणि अर्थातच ते माझे आहेत. सो ज्यावेळी दिव्य श्रद्धा किंवा दिव्य ज्ञान हृदयात प्रकाशित केलं जातं, दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित, त्या ज्ञानाच्या व्यक्तीची दृष्टी कशी होती? तो सर्वांना भगवंताचा अंश म्हणून पाहतो आणि सगळं काही भगवंताच्या कृपेनं होते असं जाणतो. तेव्हा तो कधीही जीवनातल्या समस्यांनी, सुखांनी अथवा दुःखांनी गोंधळून जात नाही, की जीवनातल्या भौतिक गोष्टीकडे बघून मोहित होत नाही. तू परत मोहामध्ये पडणार नाही. एखादं ज्ञान जर आपण मोहात पडत असू तर ते ज्ञान नाही आहे, ते अविद्या आहे. आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, पुढच्या श्लोकात ज्ञानाचं गुणगान केले. ज्ञानाची ताकद काय आहे? श्लोक क्रमांक 36. अपि चेतोऽसि पापेभ्यो सर्वेभ्यो पापकृत्तमा सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. तुला सर्व पापी लोकांमध्ये अत्याधिक पापी जर समजण्यात आले तरी तू जेव्हा दिव्य ज्ञानरूपी नौकेमध्ये आरूढ होशील तेव्हा तू दुःखरूपी महासागर पार करण्यास समर्थ होशील. आता प्रश्न असा असतो इथं की पापी व्यक्ती ज्ञानी कसा असेल? आपण मगाशी बघितलं की सगळे यज्ञ करून व्यक्ती ज्ञानस्तरावरती होतो. सगळे यज्ञ ज्ञानामध्ये परिवर्तित होतात. मग पापी व्यक्ती ज्ञानी कसा होऊ शकेल किंवा ज्ञान योगस्तर कसं होऊ शकेल? हे जे आहे ह्याला व्याजस्तुती म्हणतात. व्याजस्तुती म्हणजे काय? एखादी खोटी गोष्ट सांगून खरी गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला असतो. उदाहरणार्थ रूपगोस्वामी काय सांगितलंय की ज्यांना भौतिक आनंद पाहिजे असेल त्यांनी गोविंद देवाचं दर्शन घ्यायला जाऊ नका. आता असं वाटेल गोविंद देवाचं का बघा निंदा केली आहे? नाही, निंदा नाही केली, स्तुती केली इथं गोविंद देवाची. सांगायचा उद्देश काय? गोविंद देवाकडे गेला तर भौतिक आनंद घेऊ शकाल, डायरेक्ट आध्यात्मिक आनंद घेऊ शकाल, भगवत धामात जाऊ शकाल. इनडायरेक्टली हे सांगायचं गोविंदाकडे जावा, भौतिक गोष्ट मुक्त व्हा आणि आध्यात्मिक व्हा. ठीक आहे, तर ही बेटर व्याज स्तुती. सो ही ज्ञानाची व्याज स्तुती आहे. सो भगवंतांना सांगायचं आहे की ज्ञानी व्यक्ती पापी नसतोच कधी. पापी व्यक्ती ज्ञानी कसा असू शकेल? ठीक आहे, तो पूर्णपणे शुद्ध झाला आहे, तो ज्ञान कशी करणार नाही. पण जरी एखादा पापी असेल जरी तो जर शुद्ध होऊ शकतो तर जो ऍक्च्युअली ज्ञान करतो त्याची अवस्था काय होऊन जाईल? अशा प्रकारे ज्ञानाचं इथं गुणगान केलेलं आहे. सो पापी व्यक्ती कधीच ज्ञानयोगात स्थित होऊ शकत नाही. शुद्धीकरण झाल्याशिवाय तो व्यक्ती ज्ञानयोग स्तरावर जाऊ शकत. हे गुणगान दिस केलं आहे. ओके, पुढं कसं बरं शुद्ध करतो हा ज्ञान अग्नी? म्हणून सर्व ज्ञान प्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. सो ज्ञान कसं शुद्ध करतो माणसाला? त्याचं उदाहरण किंवा एक अनालॉजी किंवा उपमा दिलेली आहे. यथेधांसो समिद्धोऽग्निर् भस्मसात् कुरुते अर्जुना ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सर्पणात भस्मसात करून सर्पण भस्मसात करून टाकतो, त्याचप्रमाणे अर्जुना ज्ञानरूपी अग्नी सर्व प्राकृत कर्मबंधने भस्मसात करून टाकतो. याचा अर्थ काय? तर ज्ञान अग्नी जो आहे, ज्ञानयोग जो आहे, तो सगळी अप्रारब्ध कर्म भस्मसात करतो, पण प्रारब्ध कर्म ज्ञानयोगाद्वारे भस्मसात होऊ शकत नाहीत. फक्त भक्ती एकमेव अशी क्रिया आहे ज्याद्वारे प्रारब्ध आणि अप्रारब्ध दोन्ही कर्म भस्मसात होतात. ओके, वल्लभी लीला माता तुमचे प्रारब्ध कर्म भस्मसात झाले, कशाने ओळखलं तुम्ही? तुझं प्रारब्ध कर्म भस्मसात झाले, कसं ओळखायचं? भक्तीद्वारे. प्रारब्ध कर्माचे परिणाम काय आहेत? शरीर. आपलं शरीर कसा परिणाम आहे? प्रारब्ध कर्माचा परिणाम. आपली जात
जात ही अशी गोष्ट कधी जात नाही. ओके. इव्हन भक्तांनुसार जातीपाती खूप असतं बरं का. लग्न करताना नाही आमच्या जातीच पाहिजे, मराठीच पाहिजे, आमच्या जातीच असला पाहिजे, ओबीसी मधले पण कुणबीच असला पाहिजे, अग्रीच असला पाहिजे, एसटी मध्ये पण काठकरीच असला पाहिजे, बल्लारकोळीच असला पाहिजे, तरच लग्न करणार. सो जात आहे ती कधी जात नाही. सो जात आपलं शरीर आणि आपले जे भोग आपण जे सुख आणि दुःख भोगतो, ज्या ज्यांना भोगत आहोत ते काय आहेत? आपलं प्रारब्ध कर्म जे फलित झाले आहेत आणि काही जे फलित व्हायचे बाकी आहेत. सो इतर योग जे आहेत निष्काम कर्मयोग, अष्टांग योग आणि ज्ञानयोग हे काय करतात? अप्रारब्ध नष्ट करतात. पण प्रारब्ध कर्म ते नष्ट करू शकत नाही. म्हणून इथं म्हणले की ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, सर्व कर्माचा अर्थ अप्रारब्ध कर्म जे फलित व्हायचे बाकी आहेत ते सगळे नष्ट करून ज्ञानयोग. पण भक्ती काय करतं? प्रारब्ध पण नष्ट करतं. कसं बघायचं? प्रारब्ध नष्ट करतो भक्ती. सो ज्या क्षणी आपण गुरुकडनं दीक्षा घेतो तर काय नष्ट होतं? आपली जात नष्ट होऊन जाते. आपली जात काय होते? आपलं गोत्र काय होतं? अच्युत गोत्र. आणि जात काय होती आपली? वैष्णव जात. भक्त हे किंवा दास किंवा दासी हे किंवा आपली आयडेंटिटी राहते. कुठल्याही जातीची आपली आयडेंटिटी राहत नाही. त्यामुळे जात नष्ट होऊन जाते. प्रारब्ध झालं नष्ट. इथं आपण ब्राह्मणाच्या वरचं बनतो म्हणजे काय? प्रारब्ध नष्ट झालं. मागच्या कर्माचा परिणाम आपण विशिष्ट जाती जन्म घेतलाय, ती जात निघून गेली आता. आणि शरीर का नष्ट झाले अजून? हे प्रारब्ध कर्म आहे शरीरामध्ये नाही. दीक्षा झालेल्या भक्ता शरीर हे भगवत कृपेनं असतं, ते प्रारब्ध कर्माचा परिणाम नसतं. त्याला भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी शरीर ठेवलं असतं भगवंतांनी. त्याचा अपराध नष्ट करण्यासाठी शरीर ठेवलं असतं. पण ते प्रारब्ध कर्माचा परिणाम राहत नाही. ते आता प्रकृतीच्या अधीन नाहीये, ते भगवंताच्या अधीन आहे. म्हणून ते शरीर आता प्रारब्ध कर्माचा परिणाम राहिलेला नाहीये. आणि भोग, सुख आणि दुःख, दीक्षा झालेल्या व्यक्ती जीवनामध्ये सुख आणि दुःख येतात, ते आपल्या कर्माचा परिणाम नसतो, ते भगवंतांनी स्वतःहून दिलेले असतात भक्तीमध्ये तीव्र करण्यासाठी आणि भक्तीमध्ये मेंटेन करण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी. भगवंत सुख देतात भक्तीमध्ये प्रेरणा टिकून राहावी म्हणून, आणि दुःख देतात तीव्रता वाढावी म्हणून. झाली प्रारब्ध कर्म नष्ट. सो किंवा भक्ती योगच प्रारब्ध कर्म नष्ट करतो. इतर ज्ञान जे आहे त्याचा अग्नी जो आहे तो अप्रारब्ध कर्म पर्यंत नष्ट करू शकतो. हे सुशाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. आपल्या चरणी प्रणाम. सर्व भक्तांना प्रणाम. प्रभूजी, जसं की तुम्ही सांगितलं की जेव्हा आपली दीक्षा होते तेव्हा आपले प्रारब्ध कर्म नष्ट होतात. तर प्रभूजी, जसं की प्रत्येकाची शरणागती वेगवेगळ्या स्तरावर असते, तर गुरुची जशी शरणागती असेल त्याप्रमाणे ते प्रारब्ध नष्ट होतात का समूळच नष्ट होतात? गुरुची का आपली गुरुप्रती शरणागती? आपली गुरु प्रति शरणागती जी असते, शिष्याची गुरु प्रति जी शरणागती आता असते. हे सगळं करताना मी गोष्ट अजून केली आहे की ज्या गुरुकडून दीक्षा घेतली आहे तो श्रद्धा स्तरावरती आहे. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कहले सर्व कर्मकृत होय. हा विश्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत हे होणार नाही. ती शुद्ध भक्ती ठरणारच नाही, ती मिश्र भक्ती ठरेल. कृष्ण भक्ती केले सर्व कर्मकृत होय. मी फक्त भक्ती केल्यावर माझी ऑटोमॅटिक बाकीचे कर्म होऊन जातात. हा विश्वास जोपर्यंत व्यक्तीला होत नाही तोपर्यंत शुद्ध भक्ती स्तरावर येतच नाही. आणि शुद्ध भक्ती स्तरावर न येतात दीक्षा घेते, दीक्षा नावाला दीक्षा फॉर नेम सेक झाली. आयडियली शिक्षा गुरु अशा व्यक्तीला रिकमेंड करत नाहीत जो स्तरावरून आले नाही. ओके, करू नये दीक्षा घेण्यासाठी शिक्षा गुरु रेकमेंडेशन. त्यामुळं असं जर असेल तर दुर्दैवाची गोष्ट आहे. पण आयडियली अजम्पशन आहे की जो दीक्षा केला गेला त्याला जाणीव आहे, श्रद्धा त्याला आहे की भगवंताची भक्ती सर्वोच्च आहे आणि ते केलं इतर काही करायची मला गरज पडणार नाही. हा शुद्ध भक्ती स्तर आहे. भले हृदयात अनर्थ आहेत, अपराध आहेत, हृदयामध्ये घाण आहेत, ते केलेले नाही अजून, ते त्याला वेळ लागेल, भरपूर वेळ लागेल. ऍटलीस्ट श्रद्धा स्तरावर तो शुद्ध झालेला आहे. ओके. जी जी प्रभूजी. प्रभूजी, जसे की जे आपले कूट रूपामध्ये, बीज रूपामध्ये जे पाप असतात ते कधी नष्ट होतात? हा, ते अप्रारब्ध आहे. ते ज्ञानाद्वारे पण नष्ट होतात, ते योगाद्वारे पण नष्ट होतात, निष्काम करून नष्ट होतात आणि भक्तीद्वारे पण होतात. पण प्रारब्ध कर्म जे आहेत, जे जिचं फलित रूपांतर झालेलं आहे ते मात्र फक्त भक्तीद्वारे नष्ट होऊ शकतं. जी जी, धन्यवाद प्रभूजी. ओके.
पुढच्या श्लोकात सांगितलंय, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्धिं कालेनात्मनि विंदती. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध के आता नाही ज्ञान सदृशं पवित्र म्हणले. ज्ञान सगळ्यात पवित्र आहे. जर ज्ञान भक्तीपेक्षा पवित्र आहे का? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत ज्ञानाने पवित्र काहीच नाहीये. या जगात दिव्य ज्ञानासारखे विशुद्ध उदात्त असे इतर काही नाही. असे ज्ञान म्हणजे सर्व सिद्धीचे परिपूर्ण फळ आहे. जो भक्ती योगाच्या आश्रमात निपुण झालाय तो योग्य समयी स्वतःमध्ये या ज्ञानाचे आस्वादन करतो. सो पवित्रमचा अर्थ आहे की कशापेक्षा पवित्र? तपयज्ञ, दवयज्ञ, योगयज्ञ, स्वाध्याय यज्ञ, सगळे यज्ञ आपण ऐकले, त्यामध्ये सर्व पवित्र काय? ज्ञानयज्ञ. याच्यामध्ये ज्ञानापेक्षा पवित्र काही नाही. पण ह्याचा ज्ञाना भक्तीच्या पवित्र ठेवलं नाहीये. भक्तीचा तो ज्ञान हा खालच्या स्तरावरचा स्तर आहे. आणि ज्ञानयोगाची प्राप्ती कधी होते? तत् स्वयं योग संसिद्धीम. योग संसिद्धीचं प्रपात भाषांतर करतायत कृष्ण भावना किंवा भक्तीमध्ये, पण ऍक्च्युली भाषांतर आहे आचार्यांनी केलेलं, मागच्या आचार्यांनी, चक्रवर्ती पादांनी, निष्काम कर्मयोग. भगवंतांना या अध्यात्म म्हणायचे निष्काम कर्मयोग. जो निष्काम कर्मयोगात पारंगत होऊन निष्काम कर्मयोगाद्वारे सिद्धी प्राप्त करून हृदय शुद्ध करतो, तो ज्ञानयोग स्तरावर होऊ शकतो काही काळानंतर. कालेन आत्मनी विंदती. योगाची प्रॅक्टिस करून, म्हणजे कुठला योग? निष्काम कर्मयोगाची प्रॅक्टिस करून कालेन अनेक जन्मानंतर किंवा अनेक वर्षानंतर तो ज्ञान स्तरावरती, ज्ञानयोग स्तरावरती येतो. हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून या बाकी सगळ्या क्रियांपेक्षा ज्ञान अति पवित्र आहे. ओके, ज्ञान कोणाला मिळतं? मागाशी माता तुमचं प्रश्न विचारलं उत्तर इथे ऍक्च्युअली. ओके, श्रद्धावा लभते ज्ञानम तत्परम संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीर अचिरेणाधिगच्छति. श्रद्धा नसेल तर ज्ञान कधीच हृदयामध्ये येणार नाही. म्हणून म्हटलं ज्ञान आणि श्रद्धा हे इंटरचेंजेबल आहेत. गुरुजी ज्ञान देतामुळे आपल्याला श्रद्धा परिवर्तित करत असतात. बुद्धी म्हणजे कधी श्रद्धा हा अर्थ घेतला होता. तर श्रद्धा नसेल तर पुढच्या गोष्टी प्रगती होऊ शकत नाही आपण. श्रद्धावान, ज्याला श्रद्धा आहे वैदिक वचनांवरती, गुरुच्या वचनांवरती, आणि अशा प्रकारे श्रद्धा ठेवून तो संयत इंद्रिया म्हणजे परत निष्काम कर्मयोग. अशा प्रकारे श्रद्धा ठेवून जो निष्काम कर्मयोगाचं पालन करतो, संयत इंद्रिया, आपली इंद्रिय संयमित ठेवतो, कशा प्रकारे? निष्काम कर्मयोगाद्वारे त्याला ज्ञानम मिळतं, त्याला ज्ञानयोग मिळतो. आणि काय मिळतं? पराम शांती. त्याला परमशांती मिळते. अचिरेणाधिगच्छति. जो श्रद्धावान मनुष्य दिव्य ज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी समर्पित आहे आणि ज्याने आपले इंद्रिय संयमित केली आहेत, तो असे ज्ञान प्राप्त करण्यास पात्र आहे. आणि असे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम आध्यात्मिक शांती लवकरच प्राप्त होते. रूपात भक्तिमय श्रद्धेविषयी आहेत. त्याला श्रीकृष्णावर दृढ विश्वास आहे तो श्रद्धावान मनुष्य असे कृष्ण भावनामुळे ज्ञान प्राप्त करू शकतो. ज्याला वाटते केवळ कृष्ण भावने कर्म केल्यानेच आपण सर्वोच्च परिपूर्ण स्तराची प्राप्ती करू शकतो, त्याला श्रद्धावान मनुष्य म्हणले जाते. अशी दृढ श्रद्धा भक्ती सेवा केल्याने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या हृदयातील भौतिक मल स्वच्छ करणाऱ्या महामंत्राचे कीर्तन केल्याने प्राप्त होते. या व्यतिरिक्त मनुष्याने आपली इंद्रिय संयमित करणे आवश्यक आहे. ओके, जो श्रद्धावान नाहीये त्याची अवस्था काय होईल? श्लोक क्रमांक 40 सांगितले, आज्ञश्च श्रद्धानस्य संशयात्मा विनश्यति नायम लोकोऽस्ति न परो ना सुखम संशयात्मना. सो 3 लोक सांगितले. आज्ञश्च जो अज्ञ आहे, अश्रद्धानस्य जो श्रद्धावान नाहीये, आणि संशयात्मा तो श्रद्धेवर आलाय पण डाऊट घेतो. तिघांची अवस्था काय होईल? जे पहिले 2 आहेत, अज्ञ जो इग्नोरंट आहे, आणि अश्रद्धा जे श्रद्धाच नाहीये, या लोक काय होईल? अशी लोक विनश्यती. अशी लोक या जगामध्ये काहीच प्राप्त करू शकणार नाही. या जगामध्ये त्याचा विनाश. थोडक्यात म्हणजे काय? ते भौतिक स्तरावर राहतील, आपल्या कर्मानुसार, आपल्या कर्मकांडानुसार कर्मस्तरावर राहू दे, चांगल्या वाईट कर्मानुसार खालीवर जात राहतील. पण सगळ्यात डेंजरस काय? श्रद्धा प्राप्त करून त्यावर संशय घेणं. संशय आत्मा सगळ्यात डेंजरस आहे. आणि जो संशयात्म व्यक्ती आहे त्याला सांगितले खालची ओढ, नायम लोको स्थिनपरो. ऍटलिस्ट अश्रद्धा व्यक्ती पुण्यानुसार जे काही भौतिक सुख ते भोगू शकतील या जगामध्ये,
पण संशयी व्यक्ती, डाऊटफुल व्यक्ती जो आहे तो या जगात पण आनंद भोगू शकणार नाही आणि पुढच्या जगात तर आनंदाची त्याला शक्यताच राहत नाही. संशयी राहणं हे सगळ्यात जास्त डेंजरस आहे. पण प्रभुपाद म्हणतात ना, भक्ती जगत नाहीये तो दुर्दैवी आहे, त्याला भक्ती मिळाली तो सुदैवी आहे. भक्ती प्राप्त करून जो डाऊट घेतो आणि भक्ती सोडतो तो अति दुर्दैवी आहे. त्यासारखं दुर्दैवी जगात कोणच नाही. सो डाऊट आपल्या हृदयामध्ये कधीही आपण येऊ देता कामा नये. पद्धतीवरती, शास्त्रावरती, गुरुवरती, हरिकृष्ण महामंत्रावरती. आणि डाऊट कशामुळे येतो? डाऊट येतो अपराध केल्यामुळे. अपराध केले की हृदयामध्ये शंका कुशंका निर्माण होतात. ओके, आता शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवंताने अर्जुनाला आदेश दिलाय. काय तू कर, तू काय कर? योग संन्यस्त कर्मणाम ज्ञान संचिन्न संशया आत्मवंतम न कर्माणि निबंधन्ते धनंजया. योग संन्यस्त करणं म्हणजे इथं योग म्हणजे निष्काम कर्मयोग आहे. निष्काम कर्मयोग कर आणि निष्काम कर्मयोगाद्वारे ज्ञान प्राप्त कर. पण जोपर्यंत निष्काम कर्मयोग प्रॅक्टिस करणार नाही, ज्ञानस्तर करणार नाही आणि मग ते ज्ञान प्राप्त झाल्यावर संशय, डाऊट नष्ट कर. डाऊट ठेवू नकोस. अशा डाऊट नष्ट केलेल्या व्यक्तीला, संशय नष्ट केलेल्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे कर्म बांधून ठेवू शकत नाही. जसं कर्म पूर्णपणे अप्रारब्ध कर्म पूर्णपणे जळून गेलेलं असतं, तो कर्माच्या बंधामध्ये अडकून पडत नाही. तुला जी भीती आहे कर्मबंधन अडकून पडे, मी युद्ध केल्यावर या ज्ञानाच्या आधारावर युद्ध कर, तुझं कर्मबंधन अंगामध्ये येणार नाही. फायनली भगवंत म्हणतात, तस्मात् अज्ञान संभूतम वृतस्थम ज्ञानात्मना चित्वैनम संशयम योगम आतिष्ठ भारता. म्हणून अज्ञानामुळे तुझ्या हृदयात जे संशय उत्पन्न झाले आहेत ते ज्ञानरूप शस्त्र छाटून टाकले पाहिजेत. हे भारता, योगयुक्त होऊन उठ, युद्ध कर. पर योगयुक्त म्हणजे काय? निष्काम कर्म योगयुक्त. थोडक्यात निष्काम पद्धतीनं युद्ध करायचं काम चालू ठेवा. ऑफकोर्स प्रभुपाद भक्तीमध्ये कन्वर्ट करताय, काय भक्ती पण बरोबर आहे. ते भक्तियुक्त होऊन काम करायचा प्रयत्न कर. तशा प्रकारे आपण श्री प्रभुपादांच्या ज्ञान कर्म संन्यास योग या 4थ्या अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न केले. हरे कृष्णा. खूप धन्यवाद. संयमानं तुम्ही ऐकलं. बोलणं फार सोपं आहे, पण संयमानं ऐकणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. हा संयम अग्नीत तुम्ही भाग घेतलात, तुमच्या इंद्रियांना संयमित केलं, तर त्याबद्दल खूप खूप आभार. मी पण 2 वर्ष विद्यापीठ केलं आणि 4-4 तास रोज क्लास ऐकणं काय अवस्था असं मला अनुभव आहे. पण तुम्ही एवढ्या उन्हामध्ये रविवारी विश्रांती घ्यायचा काय, त्या काळात तुम्ही येऊन ऐकताय संयमातनं 1.5-2 तास. तर पुढच्या वेळी आपण 5वा अध्याय चालू करू. मी ग्रुपवरती रेकॉर्डिंग पाठवीनच आणि शिवाय या 4थ्या जे प्रश्न पाठवीन, बहुपर्यायी प्रश्न पुढच्या रविवारपर्यंत ते सोडवून पूर्ण करा. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्णा प्रभुजी. हरे दंडवत कृष्ण. प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण.